मग हे अनिकेत आणि श्रुतिका मग दोघे जण वेगळे झाले म्हणा, निघाले म्हणा, जे काय ही स्टोरी काय होती? भेटून मला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला YFP सोबत काम नाही करायचं. श्रुतिकाची एंट्री कशी झाली मग वायप? तर मग श्रुतिकाचा एक आपल्याकडे व्हिडिओ आला होता, ऑडिशनचा व्हिडिओ आला होता. हा, रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे मग वायपी डाऊन मध्ये गेलं किंवा अनिकेत श्रुतिका होऊन गेले की वेगळे असतात? तर एक रिझन आहे, कारण आहे, त्यांना YFP कडून 10 गोष्टी शिकायलाच भेटलं. ते बरेचसे लोक आहेत ना, ते लोक पहिला आर्टिस्ट कोण होता वायप? सुरुवातीचा आर्टिस्ट जो होता पहिला, जो दवंडीमध्ये आपण हे डिजिटली हे करिअर होऊ शकतं किंवा वायपी ग्रो करायचं, हे कुठून सुरुवात झाली? 2.5 लाखापर्यंत मी महिन्याला ना युट्यूब वरून विदिन 7 ते 8 महिन्यामध्ये मी काढायला सुरुवात झाली. स्नेहाची एंट्री कशी झाली वायपी मध्ये? त्या फ्रेंडनी रेफर केलं स्नेहाला. वायपीच्या फ्युचरचं प्लॅनिंग काय? पुढं 2 ते 3 वर्षानंतर इतर क्रिएटर्सला पण वायपीनं खूप मदत केली. मावरेनं YFP सोबत काम केलेलं आहे. निघून गेले की घेऊन गेले? म्हणजे टेक्निकल मोस्ट ऑफ द जेवढे काही लोक होते, म्हणजे माझ्यासोबत फक्त एकच पर्सन उरलं अजून. मी आता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देणार आहे. आलू वांग्याच्या भाजीचा रस्ता लोक. हे गाणं कसं तयार झालं? सर्वात मोठा जर की पॉईंट कोणी असेल पर्सन तर तो आहे निकेत चावले. हे मला माहित होतं की ह्या गाण्यातून जेवढा आपण खर्च करणार आहे तेवढा रेव्हेन्यू निघणार नाही. पूर्ण गाव आम्ही सजवलं होतं, पूर्ण कामं सुरू झाले होते. इव्हन आदल्याच दिवशी त्याच्यात त्या गाण्यामध्ये आपण जे स्वयंपाक बघतोय ना, तो ऍक्च्युअल मध्ये लोकांसाठी केला होता. स्नेहा आणि आदित्य पण लीड मध्येच होते आलू वांग्याच्या भाजी गाण्यामध्ये. ऑलरेडी त्याला सांगितलं होतं. प्रवीण भाऊला म्हटलं असं असं गाणं आहे, म्हटलं प्रवीण भाऊ गाणं चालू शकतं, म्हटलं तुम्ही याल का? हे डिजिटली हे करिअर होऊ शकतं किंवा वायपी ग्रो करायचं, हे कुठून सुरुवात झाली? म्हणजे स्टार्टिंगला काय केलं, मी व्हिडिओ अपलोड केले आणि ते काही चालले नाही. लॅक ऑफ कम्युनिकेशन, मग तर तिथं टीम कमजोरीचा भाग झाला ना. लॅक ऑफ कम्युनिकेशन नाही म्हणता येणार, कारण असं हे जे वल्गर, मग आता सध्या काही क्रिएटर्स व्हल्गर कधीच पडलं नाही YFP वरती. आणि YFPचा मोठे होता, वल्गर कधी पडणार पण नाही. आहे ते कंटेंट सस्टेनेबल. कॉन्टेंटला व्ह्यूज येईल, यंग जनरेशन पाहिजे. एक क्रिएटरला असं वाटतं की अरे यार, नाही हा तर आपल्यापेक्षा चांगला बरोबर राहावं, ठीक आहे, आपली जागा त्यांनी घेऊन घेणार. इन्सिक्युरिटी येते. YFPचं जे महिन्याचं जे इन्कम होतं ना, ते त्याच्या एका पोस्टचं. टॉक विथ अश्विन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा हा पॉडकास्ट जो आहे तो पॉडकास्ट नसून एक सविस्तर कंटेंट क्रिएटर साठी प्रॉपर गाईड वाला होणार आहे. सेमिनार म्हणा, कोर्स म्हणा, काही म्हणा. कारण आजचे जे गेस्ट आहे ते कंटेंट क्रिएशनच्या जगातला राजा माणूस, बादशाह माणूस म्हटलं तर चालते, परंतु पडद्या मागचे कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि सगळ्यात महत्वाचं विदर्भातील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस प्लॅटफॉर्म असलेलं YFP मीडियाचे सर्वेसर्वा पंकज कावरे सर, तुमचं स्वागत टॉक विथ अश्विन मध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, YFP कसं सुरू झालं? सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. YFP सुरू झालं म्हणजे याच्या मागची एक खूप मोठी स्टोरी आहे. 2016 मध्ये YFP ची सुरुवात झाली. आम्ही 4 जण, डिप्लोमाचे 3 मित्र, जयवंत आयवाडे, प्रशांत उज्जैनकर आणि मी. जयवंत आणि एक त्याचा फ्रेंड मिथुन म्हणून, त्या दोघांनी एक MJ पिक्चर सुरू केलं होतं. मग त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही पण जॉईन व्हा. तर मग आम्ही MJ पिक्चर्स म्हटल्यानंतर ते MJ पिक्चर्स आमच्या लक्षात आलं की ते काही रँक करणार नाही गुगलवरती. मग असं काहीतरी एक वेगळं नाव शोधूया. तर मग सर्वांचं एक कन्क्लुझिव्ह एक हे झालं, डिसिजन झालं की काहीतरी एक स्पिरिच्युअल टच असला पाहिजे, अशा टाईपमध्ये एक नाव आपण ठेवूया. प्रशांत उज्जैनकरनी हे नाव सजेस्ट केलं होतं, YFP. YFPचं मेन म्हणजे आधी नाव होतं यशवंत फिल्म प्रोडक्शन. आणि यशवंत फिल्म प्रोडक्शन हे यशवंत महाराज वरून ठेवलंय, म्हणजे वरुडचे जे यशवंत महाराज. बरोबर. तर तिथे आम्ही डिप्लोमाला असताना, जयवंतचं ते गाव होतं, तिथं जायचो आम्ही. त्यावरनं आम्ही हे नाव ठेवलं. तिथून मग यशवंत फिल्म प्रोडक्शन असं नाव होतं, पूर्ण मोठं नाव युट्यूबला असं होतं. 2016 साली सुरुवात झाली. पहिली एक दवंडी शॉर्ट फिल्म आपण त्या आपल्या YFP थ्रू रिलीज केली. मग ती फिल्म फेस्टिवलला टाकली काही वर्ष, म्हणजे अराउंड 1 वर्ष ती फिल्म फेस्टिवलला टाकली. मग त्यानंतर ती आपण युट्यूबला अपलोड केली. त्यानंतर अंधकार नावाची शॉर्ट फिल्म बनवली, म्हणजे 16-17चाच काळ. 16-17चाच काळ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल व्हायचा पुण्यामध्ये, तर त्यासाठी आपण स्पेसिफिकली बनवली. आणि आपला मेन मोटो म्हणजे हाच होता की आपली आवड होती, म्हणजे माझी आवड होती मुळात, आणि साईड बाय साईड आपला जॉब पण सुरू होता. म्हणजे सॅटरडे संडे हे काम आपलं चालायचं. सॅटरडे संडे शूट करायचं, देन जॉब्स वगैरे. मग हे कंटेंट क्रिएशन फुल टाइम किंवा प्रॉपरली हे डिजिटली हे करिअर होऊ शकतं किंवा YFP ग्रो करायचं, हे कुठून सुरुवात झाली? ऑलमोस्ट सगळ्या क्रिएटर्स म्हणा किंवा जेव्हा फिल्म मेकर्स आहेत ते सुरुवातीला शॉर्ट फिल्म्स वगैरे प्रोजेक्ट याच्यामध्येच राहिले आहेत.
पण सोशल मीडियावर ही रँक करू शकते किंवा सोशल मीडियावरून रेव्हेन्यू आपण बनवू शकतो, ही कल्पना म्हणजे हे डायव्हर्जन कसं आलं? कारण वायपी म्हटलं तरी पहिला कंटेंट क्रिएशनचा मान किंवा पहिलं डिजिटल इंडिव्हिज्युअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून त्याला जातो, कोणी त्याला डिनाय नाही करू शकत. कमर्शियल होणं जे आहे तेही डिजिटल मधून, हे वायपीची सुरुवात चालू करायच्या आधी याआधी मी बरेचसे चॅनल्स ना ओपन करून बघितले होते. असं समजा की एक आपले चॅनल्स ओपन केले, मराठीचं कोणतं एक मराठी मूवीज म्हणून ओपन केलं, त्यामध्ये मराठी ज्या मूवीज आहेत त्या मूवीज अपलोड करायचो, त्यामधले काही काही पार्ट्स काढून ना मी अपलोड करायचो. वराड निघालं लंडनला म्हणून एक ना मराठी नाटक होतं. एका फ्रेंडनी काय केलं होतं की ते ना नाटक युट्यूबवरती अपलोड केलं, आणि युट्यूबवरती अपलोड केलं तर ते मॉनिटाईज, आधी कसं होतं, आधी युट्यूबला काही क्रायटेरिया नव्हता, पहिला व्हिडिओ टाका आणि मॉनिटाईज करा, एक सिम्पल हे होतं युट्यूबचं, म्हणजे काही असं क्रायटेरिया नाही. तर हे 1000 फॉलो सबस्क्रायबर आणि 4 तास हे काही नव्हतं. तर काय झालं, बघितलं अरे यार याच्यातून तर रेव्हेन्यू जनरेट होत आहे. आणि साईड बाय साईड काय होतं की मी करत होतो प्रिपरेशन, मी बेसिकली आर्मीची प्रिपरेशन करत होतो. तर एक ते म्हणतात ना साईड बाय साईड काही ना काही पाहिजे, इन्कम तर पाहिजे, कारण आपण पुण्याला राहतोय, बराचसा खर्च आहे. मी काय केलं की एक चॅनल बनवलं, आणि मला ना आधी म्हणजे आधी एडिटिंगचं थोडंफार माहिती होतं की एडिटिंग आपण जे काही छोटे मोठे सॉफ्टवेअर होते, एव्हीएस बेड एडिटर किंवा फिल्मोरा सारखे जे सॉफ्टवेअर होतं, तर ह्या सॉफ्टवेअरवरनं काय करायचो, म्हणजे मी एक स्ट्रॅटेजी त्यावेळेस करायचो की व्हिडिओ अपलोड करायचा आणि त्यामध्ये ते युट्यूब दाखवून द्यायचा, अरे इथे कॉपीराईट आहे, ठीक आहे, तो पोर्शन नोट डाऊन करून घ्यायचा, तो व्हिडिओ एडिटरच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकायचा आणि तिथला जो पोर्शन आहे तो डिलीट करायचा, ठीक आहे, ट्रिम करायचा. बेसिकली व्हिडिओमध्ये जर कुठं कॉपीराईट येत असेल तर व्हिडिओमध्ये थोडेफार चेंजेस करायचे, कलर करेक्शन, ट्रान्झॅक्शन, आणि गाणं ठेवायचंच नाही, कारण गाण्यावर ते येतच होतं, आणि तो अपलोड करायचा. असं अपलोड करता करता त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागला. म्हणजे स्टार्टिंगला काय केलं, मी व्हिडिओ अपलोड केले आणि ते काही चालले नाही, मग ते काय केलं, चॅनल सोडून दिलं. एक दिवस काय झालं की एक दिवस ना मला माझ्या अकाउंटमध्ये 6000 रुपये आले युट्यूब मधून, आणि तेव्हा ना काहीतरी $60-62 असा तो रेट होता. तर ते 6000 रुपये आले. तर 6000 रुपये आल्यानंतर मी म्हटलं अरे कुठून आले, ठीक आहे, अचानक आल्यावर मला वाटतं 6000 रुपये त्यावेळेस जास्तच रक्कम आतापेक्षा. तो एक प्रश्न पडला ना मला, म्हटलं कोणी सेंड केले नाहीये आपल्याला. मग मी चेक केलं, अरे हो म्हटलं ते चॅनल बनवलं होतं आपण, आणि त्या चॅनलच्या त्याच्या चेक केलं मी, मला ते दिसलं त्या चॅनलच्या त्याच्यातून तो रेव्हेन्यू आलाय. माझा तेव्हा एक रूममेट होता, त्या रूममेटचा लॅपटॉप मी वापरायचो, इव्हिनिंगला तो ऑफिसमध्ये गेला की मी तो लॅपटॉप वापरायचो, त्याच्यावरनं ना मी व्हिडिओज अपलोड करणं, थोडेफार एडिट करणं चालू केले. मग असं करता करता 6000 पासून सुरुवात झाली होती. 6000 नंतर मग मी 10,000, 10,000 वरून नंतर 30,000, 30,000 वरून नंतर 50,000, 50,000 वरून नंतर 1 लाख, 1 लाखावरून 1.5 लाख, असे 2.5 लाखापर्यंत मी महिन्याला ना युट्यूब वरून विदिन 7 ते 8 महिन्यामध्ये मी काढायला सुरुवात झाली. वायपी वरूनच की वेगळे पेजेस? नाही, हे वेगळे पेजेस. आणि ते म्हणतात इंजिनिअरिंग माइंड, तर डोकं त्याच्यात पूर्ण हे समजलं की जुगारवाला कसा करायचा, कसं याला टॅकल करायची, ही कुठं लूप होल असतात, ते हे गोष्टी समजल्या. तर मीच नाही काढले पैसे, आता जे माझे काही पार्टनर्स होते त्यावेळेस त्यांना पण काढून दिले मी, ठीक आहे तुम्ही चॅनल तयार करा, हे घ्या व्हिडिओ. म्हणजे माझं फिक्स होतं की हे 4-5 व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेले होते, बस तेच टाका युट्यूब वरती. आणि एक ट्रिक होती की नवीन कोणता मूवीज येत असन तर त्याचा 2 दिवस पोस्टर ठेवा फक्त थंबनेलला, ठीक आहे, मूवीज दुसरा आहे, थंबनेल नवीन पिक्चर 2 दिवस ठेवा. आणि ते तिथून ना मला एक समजलं होतं की याच्यातून ना एक चांगला रेव्हेन्यू आपण जनरेट करू शकतो. मी स्वतः शिकलो, स्वतःच एसीओ काय असतं किंवा कशी मार्केटिंग होते, हे सर्व स्वतः शिकलो. मग हे शिकल्यानंतर काय झालं, साईड बाय साईड कम्युनिकेशन व्हायचंच. हे जेव्हा पुण्याला होते माझे फ्रेंड सर्कल मधले प्रशांत, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन व्हायचं. त्यांच्यासोबत झालं की चला आपण एक सुरू करू, म्हणजे एक जेन्युइन कंटेंट सुरू करू. काय व्हायचं की आता कॉपी कंटेंट केल्यापेक्षा, आणि कॉपी कंटेंटचं एक होतं 2 महिने 3 महिने तुमचं चॅनल चालेल आणि त्याच्यानंतर ते डिलीट होईल, ठीक आहे. तर मग माझ्याकडे कसं होतं की मी ऑलरेडी 10 स्पेअर मध्ये चॅनल बनवून ठेवायचो, 2 डिलीट झाले का बाकीचे हाय बचार. तर मग वेगवेगळ्या जॉनर मध्ये घुसायला लागलो, जसं मोटिवेशनल झालं, मग त्याच्यानंतर अजून काही जसे ऑटोमोटिव्ह सेक्टर झाले, मग वेगवेगळे सेक्टर. मग मला त्याच्यातनं रेव्हेन्यू समजायला लागला. सर्वात कमी रेव्हेन्यू मिळतो कॉमेडी कंटेंट मध्ये, ठीक आहे, कारण त्यावरती तुला मूवीच्या ट्रेलरची ऍड येईल, ठीक आहे. एखादा कोणी इंटरेस्टेड पर्सन असेल बघणारा तर त्याला त्या रिलेटेड ऍड येईल. पण मोस्ट ऑफ द जे असतं ना, ज्याला आपण CPM CPCच्या भाषेत म्हणतो, टेक्निकल भाषेमध्ये, तो खूप कमी असतो कॉमेडी कंटेंटचा. आणि सर्वात चांगला रेव्हेन्यू टेक्निकल कंटेंट मध्ये, ठीक आहे, टेकला भेटतो.
ऑटोमोटिव्ह सेक्टर आहे त्याच्यामध्ये चांगलं, म्हणजे जिथं जिथं समजा चांगल्या हाय लेवलच्या ऍड्स येतात ज्या याच्यावरती कॉन्टेंटवरती, तिथं चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो. पण कॉमेडीचा आपला काही जॉनर नव्हता. मग यांच्यासोबत जॉईन झालो मी. मग तिथून बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स बनवल्या. खूप फेस्टिवलला आपण टाकल्या शॉर्ट फिल्म्स. अवॉर्ड्स भेटल्यानंतर मग एक ते कुठंतरी एक ते जाणवलं, समजायला पण लागलं. एका ठिकाणी काय झालं होतं की फिल्म फेस्टिवलला आपण फिल्म टाकली आणि असंच मीटिंग मध्ये ते होतात ना, आता बरेचशे वेळा भेटल्यानंतर अरे तू अच्छा इथे आला का, ठीक आहे. होते ती गोष्ट. अच्छा या भी आहे तू इथे आला का. तर मग त्यांना काय केलं, असं बोलताना ते म्हणतात ना गप्पा गोष्टीमध्ये सांगून दिलं विनर बा हा राहील. मग मी म्हटलं चल ठीक आहे बा, आपण ते म्हणते ना भकाला मारू राहिला असं ना, काहीतरी सांगू राहिला असं, ठीक आहे. मग आपण ते फेस्टिवलला टाकली बरंच आहे. आणि ज्यावेळेस विनिंगचं जे आलं ना, त्यावेळेस तीच फिल्म होती ज्या फिल्मचं त्यांना आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ही फिल्म विन होईल म्हणून. मग तिथं थोडंफार नाही तो म्हणजे ना डाऊट आला, यार नाही हे जे आपण जे विचार करतोय की खूप होतं तर काही, म्हणजे त्या फिल्म फेस्टिवलचं नाव नाही घेत मी, चांगला मोठा फिल्म फेस्टिवल होता तो. मग एक डाऊट आला, नाही यार हे काहीतरी झोल आहे बघ. आणि ऑलमोस्ट सगळ्याच फिल्म फेस्टिवलला तेच होतं की फेवरवाल्याच फिल्म्स ज्या आहेत त्या बाहेर निघतात. सगळ्या आर्टिस्टला डायरेक्टरला तो एक्सपिरियन्स आहे, अदरवाईज तुम्ही नवीन नसाल तर. तेच तर त्यावेळेस एक हे झालं. आणि दुसरं एक काय होतं की तेव्हा ना रिसेंटली एक नवीन वारा सुरू झाला होता वेब सिरीज ना. ओटीटीज नवीन होत्या, नवीन होत्या. तर लोक वेब सिरीज बनवायला लागले. म्हणजे जशी पहिली एक वेब सिरीज होती गावाकडच्या गोष्टी म्हणून, एक वेब सिरीज सुरू केली होती. मला वाटतं ती पण YFT वरच टाकली. ती आपण जी बनवली होती गावठी राडा म्हणून. म्हणजे ती गावाकडची जी एक स्टोरी होती. आपण त्याचे अराउंड 9 एपिसोड्स बनवले होते. ती टाकली तर ती तेव्हा ना त्याला रिस्पॉन्स नाही आला. म्हणजे इनिशियली त्याला ना रिस्पॉन्स नाही आला. तर आपण काय केलं की त्याचा दुसरा पार्ट आपण डोक्यात होता की बनवू, पण ते काही बनवलं नाही आपण. पण त्या एक्सपिरियन्स मधून ना बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे आपण त्याच्यामध्ये पुट करणारा तर प्रोड्युसर भेटत नाही, तर लोगो टाकू तर प्रश्न विचारायचे, भाई लोगो टाकू तर काय, म्हणजे लोगोचे काय पैसे, ठीक आहे, माझं नाव टाक त्याच्यापेक्षा, ठीक आहे. लोगो ब्रँडचा लोगो टाकायचा, लोगो नको टाकू, नाव टाक माझं. प्रोड्युसर्स भेटायचे नाही इनिशियली स्टेज, किंवा आमचे तेव्हा एवढे कॉन्टॅक्ट नव्हते. पहिला आर्टिस्ट कोण होता YFP? म्हणजे YFP मध्ये पहिले काम करणारे कलाकार, ऑफिशियल कलाकार ज्याला म्हणून, शॉर्ट फिल्म पर्यंत नाही, आता जशी YFP इथून आता कंटेनच करायचं असं जेव्हा ठरलं तेव्हा सुरुवातीचे आर्टिस्ट कोण होते? सुरुवातीचा आर्टिस्ट जो होता पहिला, जो दवंडीमध्ये आपण, तो आपला जवळचाच मित्र मिथुन राजगुरू म्हणून होता पहिला आर्टिस्ट. त्यानंतर आपण अंधकार बनवली, त्यामध्ये आदित्य मनगटे. आणि आदित्य मनगटेनं पुढं जो विदर्भाचा जो पहिला व्हिडिओ आपण जो बनवला होता त्यामध्ये पण आदित्य मनगटे होता. मराठवाड्यातला असून त्याला आपण विदर्भाच्या हे सांगितलं होतं की बा असं असं तुले मला टोन विदर्भाचा पकड, विदर्भाचा टोन पाहिजे, कारण विदर्भामध्ये असं होते. आणि त्यानंतर वेब सिरीज मध्ये पण तो होता लीड मध्ये. असे बरेचसे कलाकार होते. सागर शेठ म्हणून एक कॅरेक्टर होतं आपलं, ते पण जबरदस्त. म्हणजे सुरुवातीला कपलवाला तर असा इश्यूच नव्हता, काही नाही विषयच नव्हता सुरुवातीला तर. बॉईजचेच करेक्ट. येस बॉईजच्या याच्यासाठी की काय होतं की तेव्हा जे इंटरेस्टेड जे लोक होते ना ते नव्हते आमच्याकडे. म्हणजे फ्रँकली सांगायचं झालं की ज्या मुली म्हणायच्या ना की कोणाच्या रेफरन्स मधून कोणाला इंटरेस्ट आहे का बा, मग ते यायच्या. आणि काय व्हायचं की शॉर्ट फिल्म म्हटल्यानंतर एक प्रॉपर ऍक्टर पण लागतं ना आपल्याला, त्याचा इंटरेस्ट असला पाहिजे त्यामध्ये. तर असं ना थोडं काय व्हायचं की त्या लोकांपर्यंत पोहोचायला पण आपल्याला थोडासा टाइम लागला. म्हणजे रेफरन्स थ्रू आहे का बा कोणी आर्टिस्ट. तर मग आम्ही बॉईजचेच कंटेंट बनवायचो तेव्हा. पहिला कोणता व्हिडिओ होता YFPचा जो हाय म्हणजे व्हायरल झाला, किंवा इथून आता हेच करायचं बाकी करायचं नाही असं? पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला तो कबीर सिंग, विदर्भाचा कबीर सिंग म्हणून, आदित्य सोबतच तो व्हायरल झाला. त्यामध्ये ना इव्हन होतं ना ते कबीर सिंग मध्ये जे फिमेल कॅरेक्टर होतं ते पण एका मुलानंच केलं होतं, ठीक आहे. त्यालाच थोडस प्रिया, तर अतिश कावरे म्हणून होता, तर त्यांनी ते कॅरेक्टर केलं होतं. त्याला ना म्हणजे प्रचंड व्ह्यूज. म्हणजे त्याला अपलोड केल्यानंतर काय झालं की म्हणजे सुरुवातीला तर असं होतं की हा व्हिडिओ अपलोड करायचा की नाही करायचा, ठीक आहे. म्हणजे ते म्हणतात ना एक तुम्ही कंटिन्युएशन मध्ये एक जॉनर मध्ये काम करत आहे, राईट, प्रॉपर लाईट कॅमेरा ऍक्शन वर काम करत आहे, येत आहे, शॉर्ट फिल्म चालू आहे, असं काहीतरी इमोशनल कंटेंट बनवत आहे, लोकांना अरे वा 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 वाला कंटेंट. तर ते एक डोक्यात नाही ते हे तयार होऊन जात, नाही यार असं कॉन्टेंट पाहिजे, ठीक आहे. त्याला व्ह्यूज येऊ नाही, ठीक आहे, पण ते आपल्यासाठी ग्रेट कंटेंट आहे, आपल्यासाठी काहीतरी वेगळं कंटेंट आहे, इतरांपेक्षा वेगळं आउटपुट काढलंय, इतरांपेक्षा वेगळी स्टोरी, आपण या माइंडसेटनं जातो. बरोबर. ते आम्ही जेव्हा अपलोड केलं ना त्यामध्ये खाली आपण नाव पण नाही टाकले,
की कोण बनवलेलं Credits नाही टाकले. क्रेडिट्स नाही टाकले आपण त्याच्यामध्ये काय कोण बनवलेलं आहे काय केलेलं आहे फक्त एक टाकून दिलं आणि बस त्यात एक टायटल एक टाकून दिलं आपण. युट्यूब वरती टाकला त्यानंतर आपण फेसबुकवर टाकला तर फेसबुकवर अराउंड 4 ते 5 तासामध्ये व्हायरल सुरू झाला त्याचं म्हणजे व्हायरल होणं सुरू झालं टाकल्याबरोबर. आतापर्यंत इव्हन आपण पेजेसला आपण करत होतो म्हणजे वेब सिरीजच्या वेळेस असा एक सिच्युएशन होती की पेजेसला द्यायचो आपण म्हणजे 500 रुपये घ्या आणि आमचा व्हिडिओ टाका तरी व्हायरल नाही त्यांच्या पेजेसवरती व्हायरल व्हायचे पण इकडे नाही यायचं नाही की कोणी येत आहे बा किंवा बघत आहे. तर तो एक पहिला व्हिडिओ व्हायरल होणं सुरुवात झाली YFP वरून YFP वरच तो YFPच्याच पेजेसवरती व्हायरल झाला. पहिले तो झाला फेसबुकला मग नंतर तो युट्यूबला पण व्ह्यूज यायला लागले. सो मग तिथून एक जर्नी सुरू झाली का बा विदर्भियन कॉन्टेंट मध्ये. आणि त्याआधी असं होतं की बा आता नाही यार आता बस काय पुढचं करिअर वरिअर बघायचं आहे भाई शॉर्ट फिल्म झाले आता ते पैसे आहे नाही. यस पैसे नाही आणि मेन म्हणजे काय झालं होतं वेब सिरीज बनवली होती ना आणि पैसा खर्च झाला होता तर ते येते ना एक डोक्यामध्ये अरे यार पैसा चाललाय आपला ठीक आहे पैसा चाललाय आणि पैसा येऊन नाही राहिला आपल्याकडे. मग हे होतं नाही यार नको आता कारण काय होतं एक दोन जण इन्व्हेस्ट करणारे त्यांच्या सॅलरी मधून तो एक EMI म्हणा कटून राहिलेली आहे ठीक आहे आता आता सोडायचा आहे छंद शौक म्हणून ठीक आहे आतापर्यंत झालाय बट आता खतम करायचं बस. तर मग ह्या एका व्हिडिओनी म्हणजे विदर्भाचा कबीर सिंग ह्या व्हिडिओनी एवढा पुश दिला की मग त्यानंतर आपण एक ठरवलं की एक 5 व्हिडिओ बनवू ठीक आहे म्हणजे टीम मधले म्हणजे स्पेशली मी ठरवलं 5 व्हिडिओ आपण बनवू त्या सेम कॉन्टेंट वरती आणि 5 व्हिडिओ नंतर बघू जर रिस्पॉन्स आला तर आपण कंटिन्यू ठेवू नाही आला रिस्पॉन्स तर मग बँगलोरला एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी म्हटलं ते तिथं आपण जॉईन करू असा तो प्लॅन होता. पहिला व्हिडिओ व्हायरल झाला नंतरचे 5 नंतर आपण विदर्भाची गर्लफ्रेंड म्हणून एक व्हिडिओ बनवला त्यावेळेस एक गर्लफ्रेंड नावाची एक मूवी पण आली होती तो पण व्हायरल झाला. त्याला आर्टिस्ट कोण होता? त्याला आर्टिस्ट आदित्य होता आणि एक स्नेहा मांडवे म्हणून फिमेल कॅरेक्टर होता. स्नेहा मला वाटतं अजूनही कंटेंट क्रिएशन आता ती मराठवाड्याकडे करते बहुतेक नाही. यस बहुतेक आयडिया नाही मला एवढी मला एक दोन रेफरन्स साठी म्हणजे रेकमेंडेशन मध्ये आले होते काही पेजेस. आता काय झालं की बरेच दिवस झाले वेगवेगळ्या याच्यात प्रत्येक जण लागून गेले तर कोणी कनेक्ट. स्नेहाची एंट्री कशी झाली YFP मध्ये? जे एक म्युच्युअल माझा एक फ्रेंड होता थ्रू स्नेहाची ओळख झाली त्या फ्रेंडनी रेफर केलं स्नेहाला. तो माझा जो फ्रेंड आहे त्या कॉलेजमध्ये होता सेम कॉलेजमध्ये होता तिच्या. आपलं जे आणि मेन म्हणजे आपलं मेन थिंग होतं की विदर्भातले असे लोक जे पुण्यात राहायचे म्हणजे पुण्यात राहते आपले मेन शूटिंग व्हायची पुण्यामध्ये. तर मग तिथून एक कनेक्ट झाला आणि त्याआधी आपण शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवल्या होत्या. तर मग आपल्याला विदर्भाचा तर एक कॉन्टेंट चाललं तर विदर्भाचाच पर्सन लागेल ना त्याचा टोनही विदर्भाचा आला पाहिजे ऍज अ आर्टिस्ट म्हणून. तर मग तिथून मग तिची त्या पहिल्या व्हिडिओमध्ये एंट्री झाली. मग त्यानंतर आपण नवरा बायको व्हिडिओ बनवले ठीक आहे जेव्हा बायको विदर्भाची असते तर त्यामध्ये रुपाली पाटील म्हणून ते एक कॅरेक्टर ती पण विदर्भाची आहे ते आपण कॅरेक्टर हे केलं म्हणजे असे आपण 4 ते 5. कोमलची एंट्री कधी झाली मग YFP मध्ये? कोमलची एंट्री आपण काय केलं होतं की आपण ऑडिशनसाठी केले होते. ऑडिशनसाठी आपण सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या होत्या स्टोरीज वोरीज मध्ये ठेवल्या होत्या आपण. तेव्हा कोणाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही याच्यावरती हा नंबर आहे याच्यावरती तुम्ही शेअर करा तुमचं हे पोर्टफोलिओ शेअर करा किंवा एक ऑडिशन व्हिडिओ तो शेअर करा. तर कोमलचा व्हिडिओ आपल्याला तिथून आला होता आणि मी होतो इकडे तेव्हा अमरावतीला आलो होतो मी. तर आपल्या टीम मधले 2 मेंबर कोमलला भेटायला गेले आणि कोमलला भेटले तिथं तर त्यांनी असं ठरवलं की म्हणजे हे स्वतः चालू करणार आहे तर कशाला म्हणजे त्यांचं असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नव्हता. मग मी जेव्हा पुण्याला गेल्यानंतर एक ते चालूच होतं आमचं आता काय कम्युनिकेशन चालूच होतं. नाही तिच्यासोबत कम्युनिकेशन होतं आमचं चालू होतं इंटरनली की काय करायचं. तर मग ही एक आर्टिस्ट आहे मग कोणाकोणाचे ऑडिशन्स आले होते तिचे ऑडिशन्स बघितली म्हटलं चल एकदा आपण भेटूया ट्राय करूया. गेलो भेटायला गेल्यानंतर मग तिथे अनिकेतची भेट झाली सोबत सेम कोमल थ्रू. मग अनिकेत फ्रेंड होते. येस कोमलनी अनिकेतला बोलवलं होतं तर तिथे अनिकेतची भेट झाली. मग तिथून ना एक थोडं डिसाईड झालं की एक थोडं म्हणते ना एक चल बा ठीक आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या पर्सनने काम केलेलं आहे म्हटलं ठीक आहे आर्टिस्ट आहे ते त्यांना माहिती असते की बा कसं न्यायचं आहे काय करायचं आहे. तर मग एक आपण ठरवलं की बा 2 व्हिडिओज आपण बनवायचे. तर 2 व्हिडिओज बनवण्यासाठी आपण एक डे डिसाईड केला. पहिला एक व्हिडिओ जेव्हा नवरा विदर्भाचा असतो
हा. या टाईपमध्ये प्लॅन वगैरे सर्व झाला आमचा आणि तो शूट पण केला आम्ही. काय झालं इकडे आपण चॅनलच्या सिक्युरिटीसाठी ना त्यामध्ये ना आपण चॅनल लॉग आउट केले होते, बऱ्याच ठिकाणी लॉग इन होते, म्हटलं काही प्रॉब्लेम नको व्हायला तर आपण लॉग आउट केले. आधी जास्त तो येतो की हा माझ्यापाशी पण ऍक्सेस पाहिजे, मला पण ऍक्सेस हो. पाहिजे, मला पण ऍक्सेस पाहिजे. ते लॉग आउट केले तर विषय असं झाला, युट्यूबला वाटलं काहीतरी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होत आहे बा. सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होत आहे. त्यांनी ना काय केलं की ज्या न्यू डिव्हाइसवर आम्हाला लॉग इन करायचं होतं तिथं लॉग इनच नाही होत होतं, चॅनल लॉग इन नाही. चॅनल डेट केलं की चॅनल बेसिकली ना सिक्युरिटी रिझन्समुळे लॉग इनच नव्हतं होत आणि आमच्याकडे अपलोड करायसाठी पण हे नव्हतं की आता कुठून अपलोड करायचं. तर म्हटलं काही दिवस आपण वेट करू. आपण त्यांना एक रिकव्हरीसाठी रिक्वेस्ट पण टाकली होती की आमच्याकडून चॅनलचा ऍक्सेस लॉस झालेला आहे, तर एक तुम्ही रिकव्हरी हे करा. आणि सोबत काय व्हायचं की चालू झालं होतं ना, बरेचसे असे त्या याच्यावरती हे यायचे मेल्स यायचे, स्पॅमी मेल्स यायचे. तर त्यामुळे आम्ही त्या सिक्युरिटी रिझन्समुळे ते चॅनलचं ठरवलं होतं की एकाच ठिकाणी आपण लॉग इन ठेवू. मग ते झालं नाही तर मग एक विचार असा झाला की आता एक काम करू, नवीन चॅनल बनवू. त्याआधी एक गोष्ट अशी झाली होती का हे जे नाव होतं हे नाव होतं आधी यशवंत फिल्म प्रोडक्शन. पूर्ण नाव होतं यशवंत फिल्म प्रोडक्शन. वायएफपी नव्हतं. एक दुबईच्या कंपनीमध्ये आधी मी काम करत होतो पुण्याला असताना. दुबईसाठी काही सर्व्हिसेस जसं न्यूमरोलॉजी वगैरे अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस होत्या, तिथं प्रमोट करायचो. मला न्यूमरोलॉजी बद्दल ते प्रमोट करता करता आपण वाचतोच ना, हे प्रमोट करायचं आहे तर ते वाचत होतो. तर वाचता ना थोडंफार एक नॉलेज आलं होतं की हे न्यूमरोलॉजी असं वर्क करतं. म्हणजे ही साधारणतः 17-18ची गोष्ट आहे. ठीक आहे. तर मग 18मध्ये काय झालं की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक शिवशरण मानशेट्टी म्हणून एक सर होते. त्यांना न्यूमरोलॉजी, वास्तू असे ते एक्सपर्ट होते. तर त्यांना मी कन्सल्ट केलं. सर म्हटलं आपला असं एक ब्रँड आहे, ठीक आहे, याचं नेमिंग कसं ठेवायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे. तर त्यांनी ना मला त्यांनी सांगितलं मला की तुम्ही ह्या नावाला वायएफपी फिल्म म्हणून ठेवा. म्हणजे वायएफपी फिल्म जर तुम्ही ठेवलं तर याला थोडं एक नेम अँड फेम लवकर भेटेल ऍज पर द न्यूमरोलॉजी. म्हटलं करायला हरकत नाही. तर मग ते आपण नवीन जे चॅनल बनवलं ते वायएफपी फिल्म नावानं बनवलं आणि पेजेस जे होते जे वायएफपी नावानं होते किंवा यशवंत फिल्म प्रोडक्शन नावानं होते त्या पेजेसला पण आपण वायएफपी फिल्म केलं. म्हणजे विदिन 1 month मध्ये म्हणू शकता की त्याला ना एक ऑलरेडी आपलं कॉन्टेंट मधून तर होतच, पण त्याला एक ते अजून एक फेम भेटायला लागली. म्हणजे ते म्हणतात न्यूमरोलॉजी करत होतो वर्क, कुठेतरी करून आलो होतो, कुठेतरी करत होतो वर्क. काय झालं की तिथून मग एक ते नेम चेंज केलं, मग आपण कॉन्टेंट बनवलंय. ही जी नवीन जोडी होती कोमल आणि अनिकेत, नवीन जोडीपासून ही सुरुवात झाली होती त्या चॅनलची, वायएफपी फिल्म या चॅनलची. श्रुतिकाची एंट्री कशी झाली मग वायएफपी मध्ये? कोविडमध्ये काय झालं की कोविडमध्ये इकडे आलो होतो आपण, तर इकडे आपण फ्रेंड ऑफ फ्रेंड थ्रू ना कोणीतरी बघत होतो. म्हणजे कोविड असल्यामुळे डायरेक्ट अननोन पर्सनला न घेता फ्रेंड ऑफ फ्रेंड मधून आपण बघूया की कोणी आहे का बा जो इंटरेस्टेड असेल आणि ज्याला विदर्भाची लँग्वेज येत असेल. श्रुतिकाचा एक आपल्याकडे व्हिडिओ आला होता, ऑडिशनचा व्हिडिओ आला होता. तर त्यामध्ये ऍक्टिंग तर नाही पण एक नॉर्मल एक ते म्हणतात ना की एक विदर्भाचा टोन होता. म्हटलं चला आपण करू शकतो, बाकी जे आहेत स्किल आपण ते सांगू की काय करायचं आहे, कसं करायचं. तर मग एक काय झालं की जो एक पहिला व्हिडिओ श्रुतिकासोबत जो बनवला आपण, शहरातली मुलगी जेव्हा गावाकडे येते, हा तो पहिला व्हिडिओ होता. 7 दिवसाआधी यांना स्क्रिप्ट दिली होती आपण आणि स्क्रिप्टिंग रायटर वगैरे प्रॉपर होते. येस स्क्रिप्टिंग प्रॉपर एक स्क्रिप्ट तयार केली होती. मुग्धा म्हणून रायटर होती आपली, तिने ही स्क्रिप्ट लिहिली होती, प्रॉपर स्क्रिप्टिंग केली. आणि त्यानंतर आपण हा शूट माझ्या गावाला भातकुली तालुक्यामध्ये सायत म्हणून गाव होतं, तिथून 5 किलोमीटर भातकुली पासून, तर तिथे आपण हा शूट केला. त्यानंतर आपण युट्यूबवरती अपलोड केला आणि युट्यूबला त्याला चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे विदिन 2 days मध्ये तो 1 million गेला व्हिडिओ. मग तिथून असं झालं की एक चला म्हटलं एक अशा टाईपचं एक जॉनर, मैत्रिणीचं जॉनर, गावाकडची मैत्रीण म्हणून एक अजून एक दुसरा व्हिडिओ बनवला होता आपण, गावाकडची मैत्रीण. मग त्याला उलट केलं, गावाकडची मैत्रीण शहरात येते, ठीक आहे. तो एक व्हिडिओ बनवला होता, तर त्यालाही रिस्पॉन्स चांगला होता. तर मग असं ते एक जर्नी तिथून चालू झाली. नवीन कलाकारांना आपण बघत होतो, जे कोणी इंटरेस्टेड असेल तर त्या कलाकारांना आपण छोट्या कॅरेक्टरसाठी जिथं आपल्याला लागत आहे तर तिथं आपण कोणी असलं समजा गावामध्ये कोणी अवेलेबल आहे बा, तर त्यांनाच 1-2 डायलॉग देऊन देत होतो. असंही आपण केलेलं आहे. कोणाला जिथं पोरं समजा बाहेरच आहे बा, शूटिंगच बघत आहे ना तुम्ही, तर या बाई तर साईडला येऊन जा, फक्त बसा, काही करू नका, बसा, असंही आपण केलंय. मग हे अनिकेत आणि श्रुतिका मग वायएफपी मधून दोघे जण वेगळे झाले म्हणा, निघाले म्हणा, जे काय एक्सपायरी, ही स्टोरी काय होती की वायएफपी मधून निघाले, वेगळे झाले, काढले, रिझन काय, स्टोरी काय ऍक्च्युअली? कारण लोकांना कसं आहे की आतापर्यंत एक असं होतं की अनिकेत आणि श्रुतिकाचं वायएफपी फिल्म हे दोघांचं आहे असा एक समज होता बरेचदा मार्केटमध्ये. तर काय ऍक्च्युअल स्टोरी?
काय झालं की ते स्वतःहून आपल्याकडे आले होते, म्हणजे माझ्याकडे आले होते. तर तेव्हा मी थोडा ब्रेक घेतला होता YFP मधून. 1 ते 1.5 महिन्यानंतर तेच माझ्याकडे आले, भेटायचं आहे म्हणून. मला भेटून मला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला YFP सोबत काम नाही करायचं आहे. मग हे 1-1.5 महिना YFP बंद होतं की चालू होतं? तर 1-1.5 महिन्यामध्ये ना अराउंड जे व्हिडिओज ऑलरेडी शूट केलेले होते ते काही ना काही सुरू होते. ठीक आहे, ते चालू होतं, म्हणजे YFPचं कंटिन्यू सुरू होतं काम. ते आले, त्यांनी सांगितलं की आता YFP मध्ये करायचं नाही आहे काम. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी त्यांना कन्व्हिन्स केलं असतं, पण मी तेव्हा नुकतंच विपश्यना करून आलो होतो. तर विपश्यना करून आलो होतो, तर ठीक आहे भाई, जाऊ द्या, काही नाही, प्रत्येकाची इच्छा असते. चलो छोड़ दो जान दो, जाने वाले को कौन रोक सकता है. तर मी काही त्यांना कन्व्हिन्स केलं नाही. मी त्याला की जर समजा मी जर विपश्यना नसते केली, मी डेफिनेटली त्यांना कन्व्हिन्स केलं असतं. त्यांना म्हटलं असतं की बा तुम्ही, आपण एवढं चांगला प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, तुम्ही त्यामधले मेन लीड आहे, तर तुम्ही करा. ते काही झालं नाही. तिथे मी पण माझ्या त्या जॉबच्या फेजमध्ये होतो. मुंबईचा जॉब मला लागला होता, तर त्या फेजमध्ये माझ्या गोष्टी चालू होत्या. तर मी ठीक आहे म्हटलं, मग काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यांनी एक YFP तिथून सोडलं. तर ते शेवटी हे पण म्हटलं की एकदा लाईव्ह जातो बा. म्हटलं ठीक आहे, काही विषय नाही. म्हटलं लोक व्हिडिओ नाही पडले तर लोकांना समजून जाणे बा तुम्ही YFP सोबत काम करत नाही. आणि त्यानंतर स्वतः सेपरेट एक कॉन्टेंट क्रिएशनचं सुरू केलं. यामध्ये ना एक गोष्ट ना मी स्वतः ऑब्झर्व केलेली आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा तुमचे ना व्हिडिओ चालायला लागतात ना, लोक तुम्हाला येऊन सांगत आहे बा की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. तर जेव्हा लोक तुम्हाला सांगतात आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो, चांगल्या गोष्टी होते, तर हा ना एक सायकोलॉजिकल ना, मी बरेच कॉन्टेंट क्रिएटर सोबत मी काम केलेलं आहे, त्यांना मी गाईड केलेलं आहे. त्यांचा एक ना प्रॉब्लेम होऊन जातो. ते म्हणतात ना, मैं नाही तो कोण बे, ठीक आहे, कोण इधर, आपणच भगवान आहे. तर ते प्रत्येक क्रिएटर मध्ये ते थोडंफार येतच. एकदा तुम्हाला ते चालायला लागलं, तुम्हाला ओळखायला लागलं, तर कुठंतरी एक त्यांच्या डोक्यामध्ये होतं की बा हे कॉन्टेंट आहे ना, हे YFP आपल्यामुळेच चालत आहे. ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड मध्ये जे काम करणारे जे लोक होते, बरेचसे लोक होते बॅकग्राऊंड, म्हणजे YFPचं असं नव्हतं की एक पर्टिक्युलर पर्सन, YFP ऍज अ एक फॅमिली म्हणून होती. आणि बरेचसे लोक काम करायचे त्याच्यामध्ये. तर त्यांच्यासोबत बा असं व्यक्तिगत हे पण नाही झालं की बा YFP मधून त्यांना काढलं किंवा आमचे वाद झाले, त्यांना हे म्हटलं अरे बा तुम्ही काही कामाचे नाही, अराउंडली काहीच नाही झालं. किती टीम होती YFPची अराउंड असं म्हणाल की तुम्ही 25 ते 30 जणांची टीम होती. एका कंटेंटच्या मागे 15-1 जणांची टीम होती. आणि जेव्हा खूप मोठं प्रोजेक्ट असला तर त्याच्यासाठी ना एक सेपरेट आपल्याकडे पर्सन होते, म्हणजे मॅनेजमेंटसाठी आपला एक पर्सन, डेडिकेटेड पर्सन होता. तर हे आपण पर्सन तिकडून यायचे, म्हणजे कोणी औरंगाबादवरून यायचं, कोणी पुण्यावरून यायचं, असे त्या मोठ्या प्रोजेक्टसाठी आपण तिकडून बोलवायचो. आणि पर कंटेंटचं बजेट काय जायचं? पर कंटेंटचं अराउंड बजेट जायचं आपलं 10,000 रुपये. एक शेड्यूलचं एक कॉन्टेंटचं. त्यामध्ये आपण काय करायचं, जर समजा दिवसभराचं शूट आहे, तर दिवसभरामध्ये फूड लागते तुम्हाला, कोणाचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स असते की ट्रॅव्हलिंग करून आलाय पर्सन, आणि आपण एका लोकेशन पासून दुसरीकडे जातो, साधारणतः तुम्हाला माहिती आहे की पेट्रोलचा खर्च तरी लागतो. तर ह्या सर्व कॉस्ट वगैरे आपण हे करायचो त्याच्यामध्ये. आर्टिस्टला पे होत होतं. आर्टिस्टला आपण इनिशियली म्हणत होतो की तुम्ही YFP मध्ये काम करा. YFP मध्ये जर समजा तुम्ही लॉयल्टी दाखवली तर YFP तुम्हाला पे करेल. म्हणजे पहिले 2-3 व्हिडिओज मध्ये आपण पहिले बघत होतो की बा हा पर्सन आर्टिस्ट खरंच आहे का, म्हणजे खरंच YFP सोबत करू शकतो का. कारण इनडायरेक्टली काय होतं, फेम तर भेटत होती. बरोबर आहे, फेम भेटत होती. आपण तो जर आर्टिस्ट कंटिन्यू राहिला तर आपण त्याला पे पण करत होतो. आणि आपण नंतर एका स्टेजमध्ये प्रत्येक जणाला पे करत होतो. म्हणजे जेव्हा रेव्हेन्यू जनरेशन एक मॉडेल सुरू झालं आपलं, तर त्यानंतर आपण प्रत्येक, म्हणजे इव्हन रायटर म्हणा किंवा बॅकग्राऊंड मध्ये जो काम करणारा पर्सन आहे, एडिटर आहे, कोणी इच अँड एव्हरी पर्सनला आपण पे करत होतो. वेगळे जेव्हा झाले तेव्हा मग YFP बंदच पडलं असं म्हणून. असं वेगळे जेव्हा झाले तर माझ्या डोक्यात एक होतं, पुढे आपण म्हणजे भविष्यात करू बघायला, म्हणजे माझ्या डोक्यात तो काही नव्हता. माझा प्रायमरी गोल हा होता की आपण YFPला भविष्यामध्ये बघू बा. ठीक आहे, सध्याच मेन जे प्रायोरिटी आहे ते प्रायोरिटी आपला हा जॉब आहे. आणि मेन अजून एक थिंग सांगायचं असं आहे की काय होत होतं ना, ते जेवढा रेव्हेन्यू आपल्याकडे येत होता, तर तो रेव्हेन्यू ना, मोस्ट ऑफ द जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू सस्टेन नव्हता. म्हणजे ते म्हणतात सस्टेनेबिलिटी, एक सर्टन अमाऊंट तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला येतच आहे, असं नव्हतं. कधी कमी यायचे, कधी जास्त यायचे. तर आपण जे पेज आहेत ना, ते पेज तेवढेच करायचो. प्रत्येक पर्सनला आपण त्यानुसार आपण पे करायचो त्यांना. तर काही लोकांना आपण सांगायचो की बा तुम्हाला इथं फेम भेटत आहे तर आम्ही फक्त ट्रॅव्हलिंगचं देईल, तुम्हाला पे नाही करणार.
आणि असे स्वइच्छेनं ना बरेचसे लोक करायचे. म्हणजे मी आज जेवढे काही YFP मधले कलाकार आहेत ज्यांनी स्वइच्छेनं काम केलं त्यांच्यासाठी खरंच ग्रेटफुल आहे. त्यांनी आपला टाइम दिला आणि YFPने पण त्यांना काही ना काही दिलंच आहे. बरोबर. इथून काय झालं का आपण जेवढं रेव्हेन्यू देतोय तर तेवढा रेव्हेन्यू, जेवढी मोठी टीम आहे आपली तेवढी सस्टेन करण्यासाठी ना काही ना काही आपल्याला रेव्हेन्यू मॉडेलवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आज जर जे कोणी म्हणत असेल की बा मी कॉन्टेंट क्रिएशन एवढा कमवतोय, मी हे घेतलं, ढमका घेतला, त्यांना स्वतःला माहिती आहे की ते महिन्याला किती कमवत आहे आणि त्यांना हे पण माहिती आहे की बाई हे सस्टेन नाही आहे. म्हणजे कधी आता आले तर कधी 1 लाख रुपये येत आहे, कधी एकदम डाऊन होत आहे. ठीक आहे. आणि तुमची नस त्या प्लॅटफॉर्मवरती डिपेंड आहे. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मनं म्हटलं उद्याला की बा नाही मला आता सध्या काही दिवसांपुरती ना मी आता ह्या सर्टन क्रिएटर्सला ना मी ह्या रिजनमध्ये दाखवणारच नाही. ठीक आहे. किंवा काही करणार तर ह्या क्रिएटर्सला प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणजे या क्रिएटर्सला स्पॉन्सर असं होतं पण कधी ना जो अल्गोरिदम आहे कधी अल्गोरिदम कधी अप राहतो, एकदम अप राहतो. म्हणजे एखादा नॉर्मल जरी व्हिडिओ टाकला तर तुम्ही त्याला व्ह्यूज येतो. ठीक आहे. गणित कसं चालतं ते सांगतो. काय होतं की 90% लोकांना माहीतच नाही जे आहे म्हणजे रेव्हेन्यू जनरेट होतो कसं, रेव्हेन्यू मॉडेल काम कसं करतं. एक तर तुम्हाला इनस्ट्रीम मधून रेव्हेन्यू भेटतो, म्हणजे ज्याच्यातून व्ह्यूज येतात, व्हिडिओला जे व्ह्यूज येतात त्याच्यातून एक रेव्हेन्यू भेटतो. तुम्ही जर समजा व्हिडिओ युट्यूबवर टाकत असाल तर युट्यूबचा एक पार्टनर पॉलिसीज आहेत, त्याच्यातून तुम्हाला रेव्हेन्यू येतो. इनस्ट्रीम ऍड्स मधून ज्याला म्हणतात त्याच्यातून एक रेव्हेन्यू येतो. दुसरी गोष्ट आहे का तुम्हाला स्पॉन्सरशिप मधून येतो. म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे. ठीक आहे. तर स्पॉन्सरशिप मध्ये सर्टन अमाऊंट स्पॉन्सरशिप सोबत तुम्ही बोलून घेतलेलं, त्याच्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. सेकंड थिंग तुम्ही काही ऍफिलिएट करत आहे, म्हणजे ऍफिलिएट मार्केटिंग करत आहे तर त्याच्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणजे कोणी समजा आता व्हिडिओ बनवलाय तर हे मी माइक्स यूज केलेले आहे, याची लिंक्स टाकली, त्याच्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि प्लॅटफॉर्म वाईज ना रेव्हेन्यू वेगवेगळा जनरेट होतो. युट्यूबवर वेगळा होतो, फेसबुकवर वेगळा होतो. फेसबुकवरती आता रिसेंटमध्ये काही बोनसेस प्रोग्राम आहे. म्हणजे तुम्ही एवढा एक थ्रेशोल्ड कम्प्लीट करा, 50,000चा थ्रेशोल्ड कम्प्लीट करा, तुम्हाला एवढं बोनस भेटेल असं आहे. त्यामध्ये पण इनस्ट्रीमचं आहे. आधी फेसबुक खूप चांगलं द्यायचं, आता खूपच कमी देते. तर असं एक मॉडेल आहे, इथून असं एक रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि प्लस जर सपोज तुमचा काही बिझनेस असेल, समजा व्यक्तिगत तुमचा बिझनेस आणि तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहे तर तुम्ही तो बिझनेस प्रमोट करतात. मग तिथून तुम्हाला जे लोक येतात तिथून कस्टमर येतात, तर लीड्स बेसिकली म्हणू शकतो, तिथून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. असं एक रेव्हेन्यू जनरेशनचे मॉडेल. हा रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे मग YFP डाऊन मध्ये गेलं किंवा अनिकेत श्रुतिका सोडून गेले की वेगळं सर? रेव्हेन्यू डाऊन झाल्यामुळे एक रिझन आहे, कारण आहे. रेव्हेन्यू डाऊन झाला तर मी साईडला एक काय की पुढचं एक स्टेबिलिटी लागणार आहे ना आपल्या लाईफमध्ये. चालू आहे बा हवाबाजीत चालू आहे, फक्त आहे हे ते काहीतरी पुढचं पण बघावं लागणार आहे ऍज अ करिअर म्हणून. तर मी जॉब जॉईन केला, त्यानंतर यांच्या हातात दिलं मी की तुम्ही हँडल करा. काय होतं ना की सर्टन ऑफ एक गोष्ट आपण करायचो, म्हणजे एक मला माहित होतं की हे शूट करायचं तर एक प्लॅनिंग वगैरे सर्व लागायचं. जेव्हा यांना म्हटलं की तुम्ही हँडल करा तर त्या फेज मध्ये काय झालं की अचानक यांच्या म्हणजे ते म्हणतात ना जे YFP जे चालू आहे ते माझ्याचमुळे चालू आहे. ठीक आहे. तर मग त्यांच्या डोक्यात आलं का ना बा आपण आपलंच क्रिएट करायचं. ठीक आहे. हाही एक थॉट असू शकतो. ठीक आहे. बरेचसे थॉट असू शकतात. त्यांनी त्यांचं सुरू केलं. ठीक आहे. त्यांचं सुरू केलं तर सोबतचे जे कलाकार होते, जे YFP जे काम करत होते किंवा YFP बॅकग्राऊंड मध्ये काम करायचे असे बरेचसे लोक होते. तर ते बरेचसे लोक आहेत ना, ते लोक पण त्यांच्यासोबत निघून गेले, घेऊन गेले. म्हणजे टेक्निकल मोस्ट ऑफ द जेवढे काही लोक होते, म्हणजे माझ्यासोबत फक्त एकच पर्सन उरला होता, तो म्हणजे प्रशांत उज्जैनकर. YFP मधला तो फाउंडर, वन ऑफ द फाउंडर, ज्यांनी प्रशांतनी जे हे म्हणजे आज जे लोगो वगैरे आपण जे बघतोय किंवा YFPचे इव्हन नाव पण ज्या पर्सननी सजेस्ट केलं तो प्रशांत उज्जैनकर. तोच एक पर्सन उरला आणि बाकीचे जेवढे काही पर्सन होते ते सारेचे सारे पर्सन यांच्या टीम मध्ये चालले गेले. तर म्हटलं आपलं तेच होतं की विपश्यना करून आलो लेके जाओ भाई. ठीक आहे. ते काही नाराजगी होती म्हणून किंवा काय, कारण ह्या जर्नीमध्ये ना काय केलं की मी बरेचसे ना कॉन्टेंट बनवले. म्हणजे एक ते म्हणतात ना इमोशनल कॉन्टेंट पासून मोटिवेशनल कॉन्टेंट पासून, आणि त्याच्या आधी ना मी काय करत, मी काही चॅनल्स वरती काम पण केलंय. म्हणजे व्हॉइस ओव्हरचे म्हणून, व्हॉइस ओव्हर जे आधी चॅनल्स चालायचे जसे मोटिवेशनल म्हणण्यापेक्षा की फॅक्ट चॅनल्स होते. तर फॅक्ट वरती मी ऍज अ स्वतः व्हॉइस द्यायचो, मी स्वतः एडिट करायचो, स्वतः टाकायचो. तर हे आधी मी काम केलं होतं. अशा बऱ्याचशा जॉनर मध्ये काम केलं होतं. आपल्याला माहित होतं भाई कॉन्टेंट मध्ये आपल्याला पुढे काही असा विषय आहे नाही, आपण कधी करू शकतो कॉन्टेंटच्या याच्यामध्ये. पण नंतर काय झालं, त्या फेज मध्ये ना आपला एक YFPचा ना डेडिकेटेड नंबर होता आणि ते लक्षच नाही. म्हणजे मी तिकडे बिझी झालो, तो आमच्याच नावावरती होता. तर तो जो डेडिकेटेड नंबर आहे ना त्याचा मिसयूज झाला कुठेतरी. म्हणजे त्या नंबर थ्रू तो YFPचा नंबर म्हणून मोस्ट ऑफ द जणांकडे सेव्ह होता तो नंबर, आणि त्या थ्रू ना स्पॉन्सरशिप घेण्यात आली असं मला नंतर समजलं. घेतली
यांनीच घेतली स्पॉन्सरशिप, यांनी म्हणजे कृतिका अनिकेतने. तो नंबर त्यांच्याकडे होता. तो नंबर त्यांच्याकडे होता. तर मग मला जसं समजलं की अरे हा नंबर तर यांच्याकडे आहे आणि तो डिस्प्ले पण केलाय बरोबर, ठीक आहे. आणि जुन्या टीमचा जो मेंबर होता, एक जण पर्सन होता ज्याला मी दिलं होतं हँडल करायसाठी, ते व्हॉट्सअप त्यांच्यासोबत होता. तर त्यांच्यासोबत असल्याच्यानं काय झालं की ते माझ्या लक्षात नाही आलं, मला लेट लक्षात आलं. मग त्याआधी मला ना माझे जे जुने स्पॉन्सर्स होते त्यांचे मला कॉल आले की पंकज भाऊ असं असं झालंय, ठीक आहे. मग माझं त्यांना हेच म्हणणं होतं की मला तो रिझल्ट भेटला नाही ना. माझं एवढा एक मोठं होतं ना, मी आजपर्यंत फक्त एकदा दोनदा कोणत्या तरी ऍपचं मी प्रमोट केलं असं, बाकी बेटिंग ऍप, गेमिंग ऍप, हे आपण प्रमोटच नाही केले. आपण डायरेक्टली नाही म्हणायचो, भाई आम्हाला पैशाची गरज नाही पाहिजे, कारण ऑडियन्सला ना आपण चांगलंच देऊ. आणि त्यामुळे ना ती ऑडियन्स एवढी जेन्युइन होती आपली का मी जे स्पॉन्सर्स घेतले होते तर त्या स्पॉन्सर्सला पण त्या टाईप मध्ये ना हे भेटायचं, बेनिफिट भेटायचं. आणि मी स्वतः पर्सनली मॅन्युअली चेक करायचो, त्यांना विचारायचो हे जे तुम्ही सर्व्हिस देत आहे त्याचं मला प्रूफ दाखवा, तुमच्याकडे काही टेस्टिमोनियल्स आहेत ते दाखवा, लोक काही म्हणत आहेत ते दाखवा. हे सर्व व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना पेमेंट करायला लावतो. तुम्ही पेमेंट नका पाठवू, ठीक आहे, स्पॉन्सरशिप. तर काही लोकांना तर मी असंच म्हटलं होतं की बा तुम्ही पेमेंट पाठवून द्या, म्हणजे खूपच मागा लागले होते, स्पॉन्सरशिप करायचीच आहे बा तुमच्यासोबत, म्हणजे माझी एक ऍड बनवाच तुमच्या व्हिडिओमध्ये टाकाच. ठीक आहे म्हटलं त्यांना. त्यांनी एक सर्टन अमाऊंट पाठवली, त्या स्पॉन्सरचाच मला नंतर यायला होता की असं असं मी केलं, मला ना रिझल्ट नाही भेटला. मग माझं त्यांना एकच म्हणणं होतं, तुम्ही मला विचारलं का? म्हणजे वायपी सोबत त्यांनी काम नव्हतं केलं आणि श्रुतिका सोबत. येस. तर ते समोरच्या पर्सनला ना तसं सांगितलं नाही गेलं. एक ते सांगायला पाहिजे होतं ना, ते सांगितलं नाही गेलं. तर असं वगैरे. येस. तर असं बरंचसं ते माझ्याकडे नंतर आलं. तर मग मी त्यानंतर ना तो नंबर हे केला, म्हणजे तो नंबर मी बंद करून दुसरं एक वापस केलं. येस, म्हणजे त्याला बंद करून टाकलं आपण त्या नंबरला. ह्या अशा साऱ्या गोष्टी झाल्यात. याचं झालं. इतर क्रिएटर्सला पण वायपीनं खूप मदत केली आहे. येस. विदर्भातले जे ऑलमोस्ट जे दिसत आहेत समोर, तर त्यातले बरेचसे क्रिएटर्स असे, तर कोणकोणते क्रिएटर्स आहेत, कशा पद्धतीनं वायपीने त्याला हेल्प? तुम्ही बघत आहेत रिसेंटमध्ये बिपिन माहुरेनं वायपी सोबत काम केलेलं आहे. विजय खंडारे आहे. विजय खंडारेला पण आपल्याकडे एक फ्रेंड ऑफ फ्रेंड थ्रू आलं होतं ते आपल्याकडे की हा पर्सन आहे, असे व्हिडिओज बनवतो, तर त्याचे आता रिसेंटमध्येच 100K होणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हेल्प आउट करा. तर आपण त्याला स्टोरीमध्ये म्हणा, शाउट आउट मध्ये म्हणा, तसं आपण त्यांना टाकलं होतं. एक स्टोरी टाकली होती आपण की बा फॉलो करा, आणि इव्हन एक व्हिडिओ पण टाकला होता आपण आपल्या याच्यावरती, आणि कमेंटमध्ये हे टाकलं होतं की बा हे असं चॅनल आहे यांचं, हेल्प आउट करा, सबस्क्राईब करा असं. आणि त्यानंतर रवी वानखडेचे आपल्याकडे टीम मधला पर्सन होता संजय ओवाल म्हणून, तर त्याच्याकडे ना तो व्हॉट्सअपचा हँडल करायचा त्या टाइमला. तर रवी वानखडेचे व्हिडिओज यायचे. आपण काय करायचो की जो कोणता नवीन क्रिएटर आहे, दादा माझा व्हिडिओ टाका, तर आपण टाकून द्यायचो बिंदास. आपल्याला वाटलं की नाही यार हा व्हिडिओ आहे बऱ्यापैकी, तर आपण टाकून द्यायचो. तर रवीला पण मी पर्सनली त्यावेळेस बोललो होतो, म्हटलं तू तुझं पेज बनवून तू तुझ्या चॅनलवरती व्हिडिओज तू तुझे अपलोड करू शकतो, कारण ते त्यावेळेस तेवढे अशा अप टू द मार्क मला वाटायचे नाही. तर म्हणून असं काही नव्हतं की व्हिडिओ बा खूपच खराब आहे, पण म्हटलं बट हा जो चाहिए होता है वो उतना नाही. त्या व्यतिरिक्त जे काही नवीन क्रिएटर जे कोणी हेल्प आउट मागा, इव्हन आपल्याकडे जर कोणी हे घेऊन आलं की हा पर्सन आहे, म्हणजे HFMचा एक पोरगा होता की त्याला एक फायनान्शियली गरज पाहिजे होती कोणत्या तरी गोष्टीसाठी, कुठेतरी तो खेळायला चालला होता, त्यासाठी ते इक्विपमेंट जे लागतात ते त्याच्याकडे नव्हते, तर आपण त्याच्यासाठी पण रेज केलं होतं. आपण डोनेशन फंड रेज केलं होतं. आपण फंड रेज वायपीवरून भरपूर वेळा केला आणि डायरेक्टली नंबर टाकला. आपण आपल्याकडून कधीच म्हणजे आमचं एक पर्सनल हे टाकलं असं याच्यावर सेंड करा आम्ही करतो, नाही, डायरेक्ट फुल ट्रान्सपरंट, डायरेक्ट तुम्ही त्याच्या अकाउंटमध्ये टाका. आणि इव्हन वायपीचा जो रेव्हेन्यू जनरेट होत होता, म्हणजे इनिशियली तर असं होत होतं की आमच्याकडे आमचा जॉब होता, ठीक आहे, तर काही एक सर्टन अमाऊंट नाही पाहिजे बा, म्हणजे प्रत्येकाला ना मी जेवढी अमाऊंट आली ना तेवढी वाटून द्यायचो, जेवढी अमाऊंट आली तेवढी वाटून द्यायची. मग नंतर थोडंफार आपण एक जे करत गेलो म्हणतात ना, जे लागतं बा बेसिक खर्च, फूड लागते, हे लागते, तर मग त्यासाठी एक सर्टन ऑफ अमाऊंट ठेवायचो, प्रत्येकाला काही ना काही अमाऊंट आपण द्यायचो. आणि हे विपिनला पण काही अमाऊंट दिली, त्याला हे सांगितलं की तू मॉनिटायझेशनसाठी जे लागतंय ऍडसेन्सला आपण कनेक्ट करायसाठी बँक अकाउंट लागतं, तर बँक अकाउंटसाठी आपण इनिशियल एक अमाऊंट दिली होती त्याला, मानधन म्हणून की हेल्प आउट म्हणून. त्याला हेल्प आउट म्हणून दिली होती आपण. प्रत्येक म्हणजे जो कोणी क्रिएटर असेल त्याला असं वाटलं, इव्हन असंही एक पर्सन आले की माझ्या घरी ना फायनान्शियली असंच आहे, काही असा प्रॉब्लेम झालाय, इव्हन तो फक्त 2च दिवस आला होता, म्हणजे मी त्या पर्सनचं नाव नाही, घरी मला हेल्प आउट पाहिजे, तर त्यांनाही आपण मदत केलेली आहे. म्हणजे अशा प्रत्येक, आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, हा प्लॅटफॉर्म वायपी प्रत्येक क्रिएटरसाठी आहे. म्हणजे हे वाटलं नाही ना कधी प्रत्येक क्रिएटरसाठी आहे, कारण वायपीला कनेक्ट होण्यासाठी म्हणजे बरेचसे लोक इच्छुक आजही आहे, तेव्हाही होते, आणि आम्हाला घ्या बनवून. पण वायपी ठीक आहे की इतर जे क्रिएटर घडून गेले ते तर दिसून राहिले आज लोकांना
की ते क्रिएटर आहेत, त्यांचा आता वायपीचा शिक्काही नाही राहिला, हा भाग वेगळा आहे. पण तरी जे क्रिएटरचा फ्लो पाहिजे होता किंवा आर्टिस्टचा फ्लो पाहिजे होता, हा नाही दिसला ना वायपी मध्ये. काय होतं, आपण ऑडिशन घेत होतो, डिजिटल ऑडिशन्स आपण घेतल्या, म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला डायरेक्टली तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला होता, त्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमची लिंक टाका, म्हणजे ते ड्राईव्हची लिंक टाका किंवा तुमचं युट्यूबवर व्हिडिओ असेल तर ती लिंक टाका. प्रमोट केलं होतं आपण आपल्या पेज थ्रू. तर बरेचसे आपल्याला ना ऑडिशन्स आल्या होत्या, डिजिटल ऑडिशन, म्हणजे अराउंड 150-160 लोकांचे ऑडिशन्स आले. त्यामधून जे अमरावतीतले जे काही लोक होते, म्हणजे अमरावतीतले जे होते, कारण आपलं शूट व्हायचं अमरावतीमध्ये, तर प्रत्येकाला आपण सांगितलं की आमचं अमरावतीला शूट होतो, तुमचं अमरावतीला येणं पॉसिबल आहे का ते सांगा तुम्ही, ठीक आहे. कारण आपण प्रत्येक आर्टिस्टला स्टार्टिंगला पे नाही करणार, पहिले आपण बघू की तुम्ही आहे कसे किंवा तुम्ही आहे का बा त्या कॅपेबल, मग त्यानुसार आपण बघू. हा होता पहिला फेज आपला. तर त्या फेजमध्ये प्रत्येक लोकाला, जे लोक होते त्यांना प्रत्येकाला कॉल गेले, त्याच्यामधून आपण काही फिल्टर आउट करून लोक काढले होते ही पहिल्या ऑडिशन मध्ये. त्याच्यातून लोक आले होते, त्यांनाही आपण चान्स दिला होता वायपी मध्ये, कोणत्या ना कोणत्या व्हिडिओज मध्ये आपण चान्स दिला. सेकंड जेव्हा आपण ऑडिशन घेतली होती, ते आपण फिजिकल ऑडिशन घेतली होती. म्हणजे लिटरली सांगतो की गडचिरोली पासून, म्हणजे आम्हाला तर एक्सपेक्टेशनही नव्हतं की एवढ्या दुरून लोक येतील म्हणून. 6-6, 8-8, 10-10 तास ट्रॅव्हल करून लोक अमरावतीला आले वायपीला ऑडिशन द्यायसाठी. चंद्रपूरवरून म्हणा, नागपूर, गडचिरोली, तिथून आल्यानंतर आपण त्यांची ऑडिशन घेतली, तर ते खूप इंटरेस्टेड होते, म्हणजे वायपीत आपल्याला काम करायचं. आणि काय होत होतं की मी इनिशियली ना एक सॉर्ट करायचो, म्हणजे एक ते म्हणतात ना की एक आपल्याला आता हा डेटा सॉर्ट केला बा, याच्यात हा व्यक्ती आहेत, एक आपण लिस्ट काढली की 20 जण याच्यात चांगले आहेत, यांना आपण काहीतरी करू. मग ही काय होती, ही लिस्ट आपण पुढे द्यायचो जे इथं होते टीमला. आणि बेसिकली माझं काय व्हायचं की मी तेव्हा ना अमरावतीमध्ये नव्हतो राहत, मी तेव्हा राहत होतो तिथे कुरळपूर्णामध्ये, चांदूर बाजार पासून 5 किलोमीटर परतवाडा रोडवर ते गाव आहे, तिथे राहत होतो. टीमला जेव्हा फिल्टर आउट करत होतो, कोणीच यायचं नाही. म्हणजे इकडे जेव्हा मी देतोय, तर इकडून लोक ठीक आहे बाई येते, हा पुढच्या व्हिडिओसाठी सांगितलाय, पण तो व्हिडिओला यायचा नाही. यायचे जवळचे म्हणा की कनेक्ट नाही व्हायचं व्यवस्थित. आर्टिस्ट जो माझ्यासोबत बोलला तेव्हा ओके असायचं, माझ्यासोबत त्यांनी डिस्कशन केलं तेव्हा ओके असायचं. त्याच्यानंतर त्याचं पुढे काय व्हायचं की मी म्हणायचो की अरे यार आपल्याकडे ही रिक्वायरमेंट आहे, तर तो दुसराच पर्सन असायचा. म्हणजे आता ह्या रोलसाठी जो आहे तो दुसराच पर्सन असायचा. अशा, आणि माझ्याकडून जेवढं झालं, म्हणजे इव्हन एक नागेश पर्सन होता, तो आपली जी शूटिंग व्हायची ते व्हायची विठ्ठलापूरमध्ये, माऊली जागीर पासून यावली रोडवर 1 किलोमीटरचं ते गाव, तर तिथं आपली शूटिंग व्हायची. नागेश आला होता त्यावेळेस, म्हटलं की दादा मी आलोय बा, एवढं दुरून आलोय म्हणजे तो बडनेराला राहतो वाटते, तर तिथून मी आलोय दादा, तर तुम्ही घ्याल ना म्हणे मला. म्हणजे त्याला 1-1.5 तास तो त्याचं व्हायचं होतं, त्याला बसून ठेवलं होतं. मी म्हटलं तू आलाय ना, तू 100% तुझं शूट होईल आणि तू व्हिडिओमध्ये पण दिसणार, ठीक आहे. त्याचा शूट झाला त्या पर्सनचा. प्रत्येक कोणताही असा व्यक्ती नव्हता की जो आपल्यासोबत कनेक्ट झाला, त्याला माहित पडलं. काय होतं, करू व्हिडिओ बनवून एक माहित पडलं होतं की हा पर्सन ना पाहून एक समजते ना, अरे यार याची कॅपेबिलिटी ना ह्या रोलसाठी आहे, हा याच्यामध्ये परफेक्ट आहे, हा दिसायला असा आहे तर हा असे रोल करू शकतो. काय झालं होतं, त्या लोकांना ना आपण चान्स द्यायचो. पण समोर काय होतं, एक ते म्हणतात ना, हे वायपी काय होतं, सर्व टीमचा पार्ट होता, म्हणजे प्रत्येकाचा याच्यात एफर्ट्स होते. तर मोस्ट ऑफ द लोक ना यायचेच नाही. मोस्ट ऑफ द जे होते ना बाहेरचे, म्हणजे किती असे झाले का जे रायटर, जे माझ्यासोबत स्वतः बोलले, रायटर प्लस ऍक्टर होते ते, आणि इंटरेस्टही दाखवला का आम्ही करायला रेडी आहे. मी त्यांना एकच म्हणायचो की इनिशियली ना आमचं पॉलिसी आहे, पहिला तरी व्हिडिओ तुम्ही तुमचं दाखवा आम्हाला, खरं स्किल आहे की नाही आहे, ठीक आहे. स्टार्टिंग पासून नाही पे करणार तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही जर समजा दाखवलं पहिल्याच्या तसं वाटलं, मग नंतर आपण तुम्हाला एक सर्टन अमाऊंट 100% पेट्रोलचे तर चार्जेस आपण देऊ तुम्हाला. त्या दिवशी तुम्ही याल ना तिकडून, तर तुम्हाला जे काही आहे 100-200 रुपये त्याचे पेट्रोलचे ते आम्ही तुम्हाला देऊ. मग हे जे लोक होते ना, हे लोक ना पुढं काही लोक आले आणि बरेचसे लोक आलेच नाही. आणि ते म्हणतात ना, नंतर मला माहिती पडलं का हे जे लोक येत नव्हते, तर हे लोक काय होते ना, हे लोक इथून पुढं, म्हणजे जे म्हणतात ना, पुढं बा मला बोलवलंच नाही, मला सांगितलंच नाही, ठीक आहे. तर मिडलच्या फेजमध्ये ना, मिडलमध्ये जे हे होते, जे कोऑर्डिनेट करत होते त्यांच्यासोबत, मोस्ट ऑफ द जे आहेत, आता समजा एक स्क्रिप्टिंगचं हे झालं, तर एक पार्ट हँडल करायचं मॅनेजमेंटसाठी, किंवा हे कास्ट आपण ह्या व्हिडिओसाठी आपण घेतोय, ठीक आहे. तर त्या तिथं मध्ये वेगळेच लोक असायचे. तर असं होत गेलं. लॅक ऑफ कम्युनिकेशन, मग तर तिथं टीम कमजोरीचा भाग झाला ना. लॅक ऑफ कम्युनिकेशन नाही म्हणता येणार, कारण असं की मोस्ट ऑफ द याच्यात आपण क्लिअरिटी द्यायचो,
पण त्या कम्युनिकेशन मध्ये असं यायचं की बा तो पर्सन अवेलेबल नाही आहे त्या दिवशी, तो पर्सन असं डिमांड करतोय, ठीक आहे, तो पर्सन आता मला माहिती नाही काय होतं काय होतं. ठीक आहे. तर ते मला नंतर असं रिअलाइज झालं की मला असं वाटलं की नाही यार, हे मधात आहे ना, यांनी ऍज अ ते म्हणतात ना, एक क्रिएटरला असं वाटते की अरे यार नाही, हा तर आपल्यापेक्षा चांगला करू राहावं, ठीक आहे, आपली जागा त्यांनी घेऊन घेणार, इन्सिक्युरिटी येते, एक चालू असलेलं ना इन्सिक्युरिटी, अरे हा आला बा YFP मध्ये जागा घेऊन गेली का आपली, म्हणजे असं मला नंतर. आणि हे प्रत्येकाच्यात होतं बरं, प्रत्येक क्रिएटर सोबत आहे. म्हणजे आजही आपण समजा विचार करत असाल ना, अश्विन भाऊ आहे, तुम्ही आहे, ठीक आहे, अरे यार अश्विन भाऊचे तर व्हिडिओ बॉम्ब चालून राहिले, ठीक आहे, चालत नाही, चालून नाही राहिले, मला तर व्ह्यूज नाही येऊन राहिले. मग अश्विन भाऊचा टॉपिक उचला लागते आपल्याला, ठीक आहे, काहीतरी एक टॉपिक त्याचा कॉपी करायला लागतं. अमरावतीतले सर्वच क्रिएटर तेच करते, याचा चालू लागला, सर्वजण तेच करताना दिसतात. पॅटर्न तुम्ही पाहून घ्या, जर ऑडियन्सनं जर पाहिला ना तर तो तोच दिसेल. ज्याचा व्हिडिओ चालला दुसरा क्रिएटर तसा करायला सुरू करून देतो. हे जे आहे ना, क्रिएटर मध्ये ते इन्सिक्युरिटी ना बरेचशी बघितली. आणि इथून ना एक गोष्ट ही होती की यांच्यासोबत काय व्हायचं, कम्युनिकेशन खूप आमच्या टीम मध्ये असं नव्हतं, कारण एक सर्टन एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ना पूर्ण डिस्कशन्स व्हायचे. त्याच्यामधून असंच यायचं की हा पर्सन आलाय, आणि काही पर्सन आलेत पण बरेचसे लोक आले नाही. बऱ्याचशा लोकांचं काय झालं, कोणी फॉलोअप घेतला नाही, ठीक आहे. कुठं असं आपण ना असे लोक नव्हते ठेवले की बा हा डेडिकेटेड जॉबवाला पर्सन आहे, याला 6 to 9 तुला जॉब करायचा आहे, तुझं काम हे आहे, ते ठेवले असते तर बेटर राहिलं असतं. अजून एक गोष्ट मी जे सांगायचं विसरलो, परतवाड्याचा माझा एक मित्र आहे, तर त्याचं ना एक पेज आहे, म्हणजे तो पेज त्यावेळेस चालू होतं, आणि चिखलदराचे जे टुरिझमचे पेज आहे तो हँडल करायचा, आणि त्यासोबत ना एक त्यांनी पेज बनवलं होतं, वी डोंट डिझर्व दिस प्लॅनेट म्हणून पेज आहे. पेजचं नाव आहे वी डोंट डिझर्व दिस प्लॅनेट. आता त्याला 2 मिलियन हे आहेत, फॉलोअर्स आहेत. आणि फॉलोअर्स बेस कुठला आहे माहिती आहे? फॉलोअर्स बेस आहे पूर्ण वर्ल्डचा, अक्रॉस वर्ल्ड, USA, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, असा इथला पूर्ण वर्ल्डचा फॉलोअर बेस आहे. आणि तिथं ना, म्हणजे आज एक बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, YFPचं जे महिन्याचं जे इन्कम होतं ना, ते त्याच्या एका पोस्टचं होतं. अच्छा. फेसबुकवर ना त्या टाइम पिरियडला ना एक इन्स्टंट आर्टिकल म्हणून चालायचं, तर त्याच्या एका पोस्टला, एका इन्स्टंट आर्टिकलला अराउंड म्हणजे $1,000, $2,000, $3,000 जनरेट व्हायचे. अरे बापरे. आणि हे कधी कधी तर YFPचं हे महिन्याचं पण इन्कम नव्हतं, हे त्याचं दिवसाचं इन्कम होतं पर डेचं. तर तिथून आहे ना एक ते डोक्यात ओपन झालं की नाही यार, म्हटलं म्हणजे आपला जो ऑडियन्स बेस आहे ना तो खूप मॅटर करतो. आपली ऑडियन्स कुठं बघणारी आहे, म्हणजे ते आधी तर माहित होतं, पण ते जेथपर्यंत ते दिसत नाही म्हणतात ना, डोळ्यांनी दिसत नाही म्हणतात ना, तर दिसल्यानंतर ते एक आपल्याला समजलं की अॅनालिटिक्स आपल्याकडे आलं होतं की असं आहे. तर मग मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करायचो, मी काही ट्रिक्स यूज करायला लागलो त्यामध्ये, स्पेशली फेसबुकमध्ये कॉन्टेंट टाकताना आपण काही अशा टॅक्टिक्स यूज करायला लागलो. त्यांनी माझा रेव्हेन्यू ना 3 times झाला. जिथे $100 यायचे ना तिथे $300 यायला लागले. आणि अजूनही सर्टन ऑफ मध्ये अजूनही, म्हणजे एवढे दिवस झालेत आता त्याला, अराउंड 3-4 वर्ष झाले, अजूनही ते वर्क करते, आणि 101% वर्क करते. ट्रिक्स की स्टॅटिक्स? ट्रिक्स. आणि एक गोष्ट अशी आहे की आपला जो ऑडियन्स बेस आहे, आपली पाहणारी ऑडियन्स कुठली होती? विदर्भ रिजन, किंवा विदर्भातला एखादा पर्सन जो पुण्यात मुंबईत जॉब करतो, तो तिकडे, दुबईवरून पण ऑडियन्स आहे, पण इकडून तिकडे गेलेले, बरोबर. तर काय होतं की तिकडून जर बघत असेल त्या पर्टिक्युलर रिजन मधून, तर तिकडूनचा जो ऍड CPM जो असतो, जसं मेट्रो सिटीमध्ये जेव्हा ऍड्स आपल्या कॉन्टेंटवरती दिसते ना, तर त्याचा CPM जास्त असतो. तर आपल्या विदर्भामध्ये एक मी मेजॉरिटी ऑफ बघितलं, जसे अकोला, यवतमाळ, अमरावती, इव्हन नागपूर, तिकडे चंद्रपूर, तर हे जे रिजन आहे, त्या रिजनमध्ये जो ना ऍड जो सर्क्युलेट होतो ना, तो खूप कमी CPMचा ऍड सर्क्युलेट होतो. आणि इकडे मोस्ट ऑफ द जे ऍडव्हर्टायझर्स आहेत, ते ऍडव्हर्टायझर्स ना त्यांच्याकडे पण एक डेटा असतो, तर त्यांना माहिती आहे की इकडची जी पेईंग कॅपॅसिटी आहे बा, ते पेईंग कॅपॅसिटी एवढी आहे, तर ऍड्स पण तसे यायचे. तर मग जो रेव्हेन्यू जो जनरेट होत होता ना, ऍज कम्पेअर टू जो पुण्या मुंबईच्या ज्या कॉन्टेंट क्रिएटरचं कम्पॅरिझन केलं, तर तो खूप कमी व्हायचा इकडे आपल्या विदर्भाच्या याच्यामध्ये. मला अॅनालिटिक्स आल्यानंतर एक ते डोक्यात आहे ना की अरे यार नाही, आता आपल्याला काही ना काही करावं लागते. बरोबर आहे. लोक म्हणतात की कॉन्टेंट बनवायसाठी आपण कॉन्टेंट बनवून घेऊ बा, करू बा, पण तुम्हाला जर सस्टेन करायचं असेल तर पैसा लागतो, इन्व्हेस्टमेंट लागते, खर्च तुम्हाला डेली येणंच आहे. प्रत्येक एडिटरला देणार आहे तुम्ही काही ना काही पैसे, शूट करणारा तो जो पर्सन तुमच्या सोबत येतोय तो ठीक आहे फ्रीमध्ये करतो, पण पेट्रोलसाठी तर खर्च लागणार आहे तुम्हाला, फूडसाठी लागणार आहे.
काय खर्च राहतो. वायपीच्या फ्युचरचं प्लॅनिंग काय समजा आता इथपर्यंत वायपीचं ही जर्नी जी आहे, व्हॉट पुढं काय वायप 2 ते 3 वर्षानंतर म्हणजे प्लॅन चालू आहे माझा की 2 ते 3 वर्षानंतर मी एक गाणं लॉन्च करणार आहे. आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा, हे या गाण्याची स्टोरी काय? म्हणजे वायपीची सगळ्यात मोठी युएसपी कुठली असेल आहे ना? म्हणजे वायपीची कोणती सगळ्यात मोठी युएसपी म्हणा किंवा विदर्भाचा नॅशनल अँथम म्हणा, हे म्हणजे आलू वांग्याच्या भाजीचा आणि गपगप शिरा जे गाणं आहे ते. आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा आणि गपगप गाणं, हे गाणं कसं तयार झालं? हे गाणं एक वेबसिरीज आपण चालू होती, आपली शूट चालू होतं वेबसिरीजचा. तेव्हा रुपेश सराटकर म्हणून या गाण्याचे जे रायटर आहेत त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. आणि तेव्हा ना हे गाणं त्यांनी लिहून तिथे ऐकवलं पण होतं. त्यावेळेस मी नव्हतो तिथे. हे गाण्याची जर मेन हे गाणं जर बनलं असेल किंवा ह्या गाण्याचा जर सर्वात मोठा जर की पॉइंट कोणी असेल पर्सन तर तो आहे निकेत चावले म्हणून. निकेत चावले, निकेत माझा फ्रेंड. तर निकेतनं ना बरेच दिवसापासून आम्ही कोविड मध्ये जेव्हा कोविड लागलं होतं तेव्हापासून आम्ही बरेचसे गाणं बनवायचं गाण्याचं तेव्हा चालू होतं की मराठी एक काहीतरी गाणं बनवू. 2-3 गाणे ना आम्ही होते आमच्याकडे ऑलरेडी. निकेत म्हणे हे बनवू, म्हटलं मग निकेतला म्हटलं अरे हे एक आहे, त्याची फक्त लिरिक्स होती, लिरिक्स पडलेली होती, लिहून ठेवली लिरिक्स होती. हे करू म्हटलं आपण, याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करू कुठे, कारण आलू वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी, रोडगे कोणतेही फंक्शन असेल तर भाई आलू वांग्याची भाजी पाहिजेच. ठीक आहे. याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये पण सर्व एलिमेंट आपण आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा. ठीक आहे. एक विदर्भातली टॅगलाईन आहे, बरोबर. गाण्यामध्ये आपले विदर्भाचे एलिमेंट आले पाहिजे. आपण जे गाणं बनवणार होतो ते गाणं आपण साईडला ठेवलं. ह्या गाण्याला आपण इथे अमरावतीमध्येच सुरू झालं, मग त्याचं काम करणं सुरू झालं. तर निखिलेश दादा म्हणून आहे, निखिलेश दादानी बरेचसे इनपुट्स दिले की गाण्याच्या मदत असं करू शकतो, ते करू शकतो. ते टीमचं कॉर्डिनेशन आहे ना ते खूप चांगलं होतं. म्हणजे त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस ना प्रत्येक जण आपापलं काही ना काही आपलं काम चालू होतं. गाण्याच्या अराउंड 1 महिना त्याच्या ऑडिओला लागला आपल्याला, बरेचसे चेंजेस, बऱ्याचशा गोष्टी. मग ते पूर्ण तयार झालं, ऑडिओ तयार झाला. ऑडिओ तयार झाल्यानंतर टाइम पिरियड मध्ये एवढी सारी ऑडियन्स आणणं किंवा तेवढे लोक दाखवणं, कारण त्या गाण्याचं ते मूड तेच होतं. कारण दाखवायचं आहे तर भाई ते दिसली तरच मजा आहे, बरोबर आहे. मग त्या प्लॅनिंग मध्ये लागलो. म्हणजे खर्च भरपूर होता, जसं मी अर्ली मध्ये सांगितलं की याच्यातून काही रेव्हेन्यू जनरेट होणार नाही. ठीक आहे. हे मला माहित होतं की ह्या गाण्यातून जेवढा आपण खर्च करणार आहे तेवढा रेव्हेन्यू निघणार नाही. पण ते म्हणते हे बनवायचंच आहे भाई, ते डोक्यात घुसलं होतं, कसं करून बनवायचंच आहे. तर मग काय झालं की ह्या गाण्याचं प्लॅनिंग सुरू झालं, आलू वांग्याच्या भाजीचं. निकेतनं आणि मी याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट केले पैसे, म्हणजे पूर्णच आम्ही दोघांनीच इन्व्हेस्ट केले पैसे. कॅमेरामॅन पासून मुंबईवरून कॅमेरामॅन बोलवले, लेन्सेस हे ते जे काही इक्विपमेंट लागत होते ते मुंबईवरून बोलवलं. त्यानंतर गावामध्ये मॅनेज करायसाठी जी मॅनेजमेंटची टीम होती आमची, राहुल जमुने म्हणून होता मॅनेजमेंटसाठी. म्हणजे एवढा बेस्ट पर्सन आहे ना तो. तर मॅनेजमेंटमध्ये तो 4ला जरी झोपला किंवा 5:30ला झोपला आणि 6ला उठायचा आहे तर तो पर्सन 6ला उठणार, 6ला काम सुरू होणार म्हणजे सुरू होणार. एवढं परफेक्ट मॅनेज, प्रत्येक गोष्टीचं नोट डाऊन. तर मोठा कोणता इव्हेंट असला का त्या राहुलला पहिलेच सांगून ठेवाल. मग तिथून आम्ही सर्व गोष्टींचं प्रत्येक जणांनी हेल्प आउट केली. म्हणजे आर्ट डिरेक्शन पासून, आदल्या दिवशी पूर्ण गाव आम्ही सजवलं होतं, पूर्ण कामं सुरू झाले होते. इव्हन आदल्याच दिवशी त्याच्यात त्या गाण्यामध्ये आपण जे स्वयंपाक बघतोय ना तो ऍक्च्युअल मध्ये लोकांसाठी केला होता. म्हणजे पूर्ण कासाठीच नाही, पूर्ण गाव जेवण होतं. म्हणजे अराउंड 200-300 लोकांसाठी स्वयंपाक असेल तो पूर्ण. आणि ते पूर्ण बनवलं होतं, मंडप वगैरे पूर्ण टाकले होते. आणि प्रत्येक एक प्रिकॉशन्स घेतली होती आपण प्रत्येकाची, की बा कोणी अनवॉन्टेड असे पर्सन्स, व्यक्ती नको. जे आहेत ते सर्व ओळखीचेच लोक होते. म्हणजे त्या गाण्यामध्ये जेवढे काही आहेत ते विठ्ठलापूरची जी टीम आहे, तर विठ्ठलापूर म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे ते विठ्ठलापूर. सर्व माझे मामे भाऊ त्यांना सांगून ठेवलं, त्यांनी सुट्टी घेतली होती आपल्या कामावरून त्या दिवशी आलू वांग्याच्या भाजीच्या. आणि प्रत्येक जण आपापलं काम करत होतं. म्हणजे ते वाढण्यापासून याच्यापासून एका दिवसात शूट केलं ते. खर्च किती आला? खर्च त्या गाण्याला आला 2,10,000 रुपये. 2,10,000. येस. आणि रेव्हेन्यू जनरेशन किती? रेव्हेन्यू जनरेशन त्याचं अराउंड मला वाटतं 85,000 to 90,000 झालं असेल रेव्हेन्यू जनरेशन. अच्छा, म्हणजे तो घाट्यामध्ये आहे प्रोजेक्ट. येस. मग असं पण ते घाट्यामध्ये वाटते का असं की बा घाट्यात केला हा प्रोजेक्ट? नाही, ते आधीच माहित होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपलं माझा जो परतवाड्याचा मित्र होता, तर त्याच्याकडून मला ते अॅनालिटिक्स डेटा माहिती पडलं होतं की असं इकडे होतं. आणि माझ्याकडे मी बघतच होतो की कुठून किती रेव्हेन्यू जनरेट होतोय, कसा होतोय. एवढ्या साऱ्या चॅनल्स वरती काम केल्यानंतर हे मला स्टॅटिस्टिक माहिती होतं
की एवढाच रेव्हेन्यू एवढा रेव्हेन्यू इथून येऊ शकतो. पण एक गोष्ट हे माहिती होती की हे गाणं चालणार, हा ठीक आहे, हे गाणं वाजणार, हे गाणं बनवायचंच आहे. म्हणजे एक डोक्यात तर घुसलं होतं की हे गाणं आपल्याला आणि बनवायचं. गाणं अजूनही वाजून राहिलं. हो, गाणं थांबलं नाहीये गाणं. आणि तिथून काय झालं, तिथून ना एक नवीन ना ओळख तयार झाली. म्हणजे हे जेवढे आर्टिस्ट होते ना आतापर्यंत, कसे कॉमेडी व्हिडिओ झालं, गाण्यामुळे त्या गाण्यामध्ये जे काही आर्टिस्ट होते त्या आर्टिस्टला पण एक वेगळं हे भेटलं प्रत्येकाला. स्नेहा आणि आदित्य पण लीड मध्येच होते आलूवांगाच्या भाजी. आदित्यचा जो आलूवांगाच्या भाजीमध्ये आहे, आदित्य ऑलरेडी गाण्यामध्ये ऑलरेडी त्याला सांगितलं होतं आदित्यला. प्रवीण भाऊ मला असेच राजकमलला जाता जाता भेटले होते. प्रवीण प्रभाकर आपले वेल नोन आर्टिस्ट आहे. हा, तर प्रवीण भाऊला म्हटलं असं असं गाणं आहे, म्हटलं प्रवीण भाऊ गाणं चालू शकतं, म्हटलं तुम्ही याल का? तर प्रवीण भाऊ म्हणे एकदम. आणि प्रवीण भाऊ सोबत एकदा आपण एक व्हिडिओ बनवला होता. तर प्रवीण भाऊ कसं मनमौजी माणूस, एकदम बढिया, बिलकुल म्हणजे ते फ्रेशनेस वाला माणूस होता. तर प्रवीण भाऊ म्हणे येईल म्हणे मी. तर प्रवीण भाऊला सांगितलं की असं असं आहे या दिवशी. तर प्रवीण भाऊ बरोबर त्याच दिवशी सकाळी येऊन गेले तिथं. तर प्रत्येक म्हणजे जे टीम बनते ना, प्रत्येकाचं मॅनेजमेंट लागलं होतं. इव्हन कॅमेरा पर्सन येणार आहे, कोण येणार आहे तिकडून, कोण कॅमेरा पर्सनला घेऊन येईल, गावामध्ये ज्या गोष्टी बनवायच्या आहेत तर बनवण्यासाठी एक वेगळी हे होती. त्याचं आपण मेकिंग पण आहे याच्यावरती टाकलेलं आहे, युट्यूब वरती आहे ते मेकिंग. तर इच अँड एव्हरी पर्सनची त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. आणि बरेचसे जण होते, बाई मी गाण्यामध्ये दिसलो पाहिजे, म्हणजे गावात ते म्हणते ना, भाई मला तिथं ठेवतो. तर ते जे होते ना, म्हणजे जे जेले दिसायचं होतं त्याचं शूटही झालेलं आहे, पण ते दिसले नाही. काऊन का त्याला म्हटलं तर रोडगा तोडायचा आहे, रोडगा तोडताना फुल कॅमेरामध्ये, म्हणजे फुल कॅमेरामध्ये घुसून गेले होते. ठीक आहे, तर जैनं कॅमेऱ्यात पाहिलं ते एकही दिसले ते. हा, जो कॅमेरा में देख रहा है तो शॉटच खराब झाला, तो शॉटच खराब झाला, ते दिसले नाही. आणि दिसले कोणते, जे एक्सपेक्टेड नव्हते. ज्यांना स्वतः हे नव्हतं केलं का मला फक्त उभं राहायचं आहे बा, सांगितलं म्हणून. तर ते लोक दिसले. गाणं रिलीज झालं, मग मला फोन आला, काय पंकज भाऊ तुम्ही राजू, मी एवढं 2 तासापासून तिथं म्हणून राहिलो होतो. आणि तिथं काय होतं ना, बरेचसे जण फोन करत होते कधी होणार आहे. आणि शूटचं पण आपण प्रॉपर प्लॅन केला होता, ह्या ठिकाणी हा शूट होईल, मग त्यानंतर आपण तो शूट करू. प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन होतं, प्रत्येकाचं तिथं ना एफर्ट्स लागलेले होते. आणि कोणीच असा पर्सन नव्हता, म्हणजे आजपर्यंत ना YFP सोबत ज्यांनी पण काम केलं ना त्यांना विचारा, ज्या लोकांनी YFP सोबत काम केलेलं आहे, हा तर समजा मोठा प्रोजेक्ट होता, इव्हन छोट्या प्रोजेक्टमध्ये पण त्यांना YFP कडून 10 गोष्टी शिकायलाच भेटलेल्या. आणि आपल्या YFP मध्ये कधीच कोणत्या प्रकारचं हे नाही की अरे यार हा पर्सन असा आहे, तो पर्सन, प्रत्येकाला सेम व्हॅल्यू. इव्हन माझ्याकडे काही लोक असे यायचे की दादा माझी ना ह्या कास्टचं आहे, कसं आहे मला तुम्ही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा मला तुम्ही घ्यान का बा. त्यांना विचारलं मी, म्हटलं भाई तर YFP मध्ये कास्ट वगैरे काही चालत नाही, ठीक आहे. आणि कास्ट फर्स्ट चान्स, पहिला चान्स म्हणून आपण पहिला चान्स आपण दिलाय बऱ्याच लोकांना. तर त्यांना आपण पहिला चान्स दिला तर त्यांना असं वाटत होतं की त्यांचे असे अनुभव असतील कोणाचे, बाहेर म्हणतात ना, अरे नाही यार हा ह्या जातीचा, याला घेऊन ये आपण, ठीक आहे. एक वलयाच्या सर्कलच्या आतमध्ये एंट्री करणं खूप कठीण असतं प्रत्येकासाठी. तर सर्कल में भाई घुसना है तो कास्ट की वजह से बाहेर आहे भाई, असं आपल्या ह्याच्यात कुठंच नव्हतं. मी त्याला पर्सनला पण सांगितलं, म्हटलं बाई इथं काही जात भेद काही आहे नाही, म्हटलं सर्व इक्वॅलिटी आहे इथे, प्रत्येकाला इथे त्याच नजरेनं बघितलं जाईल ऍज अ. आणि जो कोणी काम करत, आणि बॅकग्राऊंडच्या लोकांना मी खूप रिस्पेक्ट द्यायचो, कारण तेच आहे त्या बॅकग्राऊंड, ठीक आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती, म्हणजे इव्हन जे कोणते कलाकार आर्टिस्ट YFP मध्ये ज्यांनी काम केलं ना, त्या लोकांना प्रॉपरली गाईड केलं जातं, इथं तुम्ही बरोबर दिसत नाही आहे, इथं असं करायला पाहिजे. आणि ते पण काही ना काही इनपुट्स तिथं द्यायचे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ना आपण कॉन्टेंट, आणि कोणतंच कॉन्टेंट आपण कॉपी नाही केलं. प्रत्येक काय युनिक करू शकतो, काय होऊ शकतं. आणि ह्या एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये ना काय होतं, म्हणजे माझं बेसिकली असं नाही म्हणत, स्तुतीने करत स्वतःची, तर माझं ना ऑब्झर्वेशन चांगलं आहे. मी बरेच, माझा जो टाइम पिरियड आहे ना तो गावामध्ये गेलाय बराचसा टाइम पिरियड. तर मला ना ती एक गोष्ट माहिती होती की आपण जेव्हा कॉन्टेंट असं असलं पाहिजे ना, समोरच्याला रिलेट झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल साठी एखादा आपण बनवतोय, काहीतरी बनवतोय, एक आपला व्हिडिओ आहे, नवरा बायकोचा व्हिडिओ आहे, ठीक आहे. नवरा बायको चालले बा लग्नाले, ठीक आहे, लग्नाला चालले, तर मग तिथं काय काय गोष्टी होऊ शकतात, ठीक आहे. तर त्या गोष्टी ना आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या बारकाईनं ऑब्झर्वेशन केल्या आहेत, तर त्या बारीक बारीक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकायचो, आणि ज्या एकामेकाला ना रिलेट होऊ शकते. तर YFP इज ऑल अबाउट आजूबाजूनं आपलं ज्या गोष्टी घडतात बा ते YFP दाखवायचं, म्हणजे पुरा फॅमिली ड्रामा. कधीच
व्हल्गर Vulgarness कंटेंट नाही. कधीच पडलं नाही YFP वरती. आणि YFPचा मोठे होता, वल्गर कधी पडणार पण नाही. हे जे वल्गर मग आता सध्या काही क्रिएटर्स घेऊन आले आहे हम्म. की वल्गर म्हटल्यापेक्षा वल्गरच्याही वल्गर कंटेंट, आणि फक्त कशासाठी बा फेमस व्हासाठी म्हणा. आणि त्यातले काही तर असे क्रिएटर आहेत जे ऑलरेडी एस्टॅब्लिश क्रिएटर्स म्हणून आले आहेत. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही जर समजा फायदा घ्यायसाठी म्हणाल किंवा इनिशियल लेवलला लगेच बूस्टिंगसाठी म्हणाल की हा मेरे को जल्दी आगे बढ़ना है, बट आगे बढ़ने के बाद में भी अभी लोग आताही लोग वल्गरनेस तो कंटेंट चालवतोय. सस्टेनेबल आहे असं वाटते की आहे ते कंटेंट सस्टेनेबल? कॉन्टेंटला व्ह्यूज येईल, नो डाऊट. कॉन्टेंटला व्ह्यूज येईल, यंग जनरेशन पाहिजे, जे लोकांना कुठं असं जेनझीज म्हणा. आणि काय होतं की एकदा त्या व्हिडिओला पुश भेटला, अल्गोरिदम मध्ये भेटला, तर ते तुम्हाला पण दिसत, लोक तिथं प्रतिक्रिया देईल. काय होतं एखाद्या कॉन्टेंटमध्ये जर सपोज तुम्ही काही गोष्टी टाकत आहे, ठीक आहे, काही तुम्ही बोलले, तर लोक काय म्हणते, कमेंट करणारे म्हणतात अरे यार ह्या कंटेंटमध्ये यांनी हे बोललंय, ठीक आहे, असं बोलायला नाही पाहिजे. जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढा तो व्हिडिओ अजून पंप होईल. आणि क्रिएटरची काय मानसिकता होते माहिती आहे का, कोणताही क्रिएटर जेव्हा वल्गर कंटेंट बनवायला सुरुवात करतो, तो इनिशियली एखादा व्हिडिओ चालला तर त्याला मोटिवेशन भेटते, अरे नाही असं असं चालत आहे, हे चालू आहे, तर हे कॉन्टेंट सुरू राहणार. पण ज्या टाईपची स्पॉन्सरशिप पाहिजे त्या टाईपची स्पॉन्सरशिप त्याला भेटणार नाही. कारण स्पॉन्सरशिप आता पुढे ना खूप हार्ड होणार आहे स्पॉन्सरशिपचं. त्यावरती बोलू? बिलकुल बोलू शकतो नक्कीच. आपला हा पॉडकास्ट एक ही पुरी जर्नी आहे. मला असं वाटतं पॉडकास्ट आपला हा एका भागात होणार पण नाही. आपल्याला बहुतेक याचं 3-4 भाग तर करावेच लागणार आहे. बोलू शकता तुम्ही नक्कीच. एक आपण कॉन्टेंट बनवलं होतं, विदर्भाची मुलगी जेव्हा पुण्यात येते, ठीक आहे, त्या टाइम पिरियडमध्ये काय झालं होतं की आपण ना म्हणजे अरे काय ते म्हणजे विदर्भात गिलावडा आहे बा, हे असे काही आपले डायलॉग्स कॉन्टेंटमध्ये असायचे की कहा जाते हो गोवा, एक बार खाके तो देखो नागपूर का तर्री पोहा, ठीक आहे, अशा टाईपचे काही असायचे. तर त्यामध्ये काय झालं की लोकांच्या ना प्रतिक्रिया यायला लागल्या. इनिशियली लोकांना त्या टाईपचे कॉन्टेंट बनवत नव्हते. म्हणजे ते म्हणतात ना विदर्भाची भाषा बा कशाला, आपल्या इकडचे पुण्यात गेला तर तो सज्जनपणा, मले तुले नाही, मलावर यायचं. तो पुण्यावरून इकडे आला ना तर पुण्याचे काहीतरी 2-3 शब्द त्याचे असायचे. टोन पण पुण्यावाला टोन पण पुण्यावाला. तर काय व्हायचं की, आणि मी बरेचसे असे क्रिएटर म्हणजे बघितलं जे ना थिएटर करायचे, नाही बी आता मी थिएटर करतोय, तर असे लोक कनेक्ट मध्ये होते, काही फ्रेंड सर्कल मधले होते. तर त्या लोकांना ना 1-1 वर्ष त्यांनी फक्त थिएटरमध्ये झाडू मारलेत, चान्ससाठी फक्त काहीतरी एक चान्स भेटला पाहिजे. सो ह्या जर्नीमधून काय झालं की इथून जेव्हा आपण डिजिटली जेव्हा कॉन्टेंट बनवलं, त्यानंतर लोकांचं पण तेच व्हायचं, अरे हे तर पाय काही पण बोलते, विदर्भातले पाय कसे अडाणी लोक आहेत, कसे आहेत. आणि इव्हन नंबर काढून फोनवरती हे पण यायच्या, म्हणजे नंबरही अशा आयडिया ना घ्यायचे ते का, अरे तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो, पेड स्पॉन्सरशिप आहे, ठीक आहे, फोन असेल YFP नंबर द्या, ठीक आहे, नंबर घेतला का, समजा माझा कसं इनिशियली एक कोणता असा नंबर नव्हता, स्वतःचाच नंबर देतो, तर स्वतः नंबर देऊन मला म्हणाय तुमचं नाव मी आता पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देणार आहे. म्हणजे असं लिटरली झालंय माझ्यासोबत इनिशियली. आणि टीमला कधी सांगितलं नाही. म्हणजे टीमला कसं ते म्हणतात, आणि निगेटिव्ह कमेंट्स यायच्या, तर मी म्हटलं रिलॅक्स, युट्यूब फेसबुकच्या पॉलिसीमध्ये जर नसेल ना तो व्हिडिओ डिलीट होऊन जाईल. बरोबर, ठीक आहे. आता काय होतं, प्रत्येकाचं आपापल्या याच्यावरती प्रेम आहे, ठीक आहे, भाषेवर, सगळ्याच गोष्टी. पश्चिम महाराष्ट्रातलं तर त्याच्या तिकडच्या याच्यावरती प्रेम आहे. आपण तर ते विदर्भाचं कॉन्टेंट असल्यामुळे विदर्भातल्याच ग्रेट दाखवायचो आपण, विदर्भातल्या गोष्टी एक नंबर आहे बा. आणि लोकांचं तिथून ना हे पण सुरू झालं. म्हणजे मला हे नाही समजत, आम्ही तर काही थिएटरचे नव्हतो, मी तर काही कुठून शिकलो नाही, कॉन्टेंट क्रिएशन नाही शिकलो ना, फिल्म मेकिंग शिकलो, म्हणजे त्याला स्क्रिप्टिंगचं कुठून काही केलं, आवड म्हणून हे सुरू होतं. मग तरी पण लोकांनी जे आधी करत होते ते नंतर म्हणते आम्ही तर सुरू करणार होतो, का नाही केलं सुरू? करायला पाहिजे होतं, बरोबर नाही? बरोबर. आम्ही बनवलं त्यानंतर म्हणते आम्ही आता सुरू करणार होतो. बॅक टू द पॉइंट येतो की जेव्हा म्हणजे हे जे कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काय होतं आपलं वल्गरनेस, जे कॉन्टेंट वरती जेव्हा तुम्हाला हे येतं ना कंटिन्युएशन मध्ये, तर तेव्हा काय होतं ना, स्पॉन्सरशिप जी आहे, जी स्पॉन्सरशिप तुम्हाला येते ना, ते त्या तुमच्या कॉन्टेंट टाईप मध्ये जे तुम्हाला जे तुमची जशी ऑडियन्स आहे तशी तुम्हाला स्पॉन्सरशिप. आता काय होतं, आधी लोकांना ना माहित नव्हतं.
स्पेशली स्पॉन्सर स्पॉन्सर्ड लोकांना पण माहित नव्हतं, एवढं माहित नव्हतं, एवढं डिटेलमध्ये ना त्यांच्याकडे ना इन्साइट्स नसायचे. पण आता काय केलंय, आता मेटानी म्हणा किंवा प्रत्येकाला प्लॅटफॉर्म तर आपला ठेवायचा आहे बरोबर. गुगलला त्याचा जो युट्यूब प्लॅटफॉर्म आहे तो बरोबर ठेवायचा आहे, मेटाला आपला इंस्टाग्राम फेसबुक बरोबर ठेवायचा आहे. तर त्यांनी आता काय केलं की ऑडियन्स त्याच्यासाठी हे आहे, जो काही रेव्हेन्यू जनरेट होतो त्यांना त्या पब्लिशर कडून जनरेट होतो बरोबर, जे स्पॉन्सरशिप हे करत आहेत. तर आता स्पॉन्सरशिपला पण लोकांना जे स्पॉन्सर देत आहे तर त्यांना पण समजलंय की ही जी यांची जी ऑडियन्स आहे ही आपल्या कामाची आहे की नाही आहे. आणि पुढे जाऊन असं होईल का, पुढे जाऊन डायरेक्टली इनसाइट्स दिसेल. आता दिसतंय आलाय. म्हणजे आता थोडंफार लोकांना माहिती नाही, पुढे जाऊन त्या पर्टिक्युलर स्पॉन्सर आता इन्स्टाने हे केलंय, इनसाइट शो करतोय ना. तर आता स्पॉन्सरसाठी डायरेक्ट इनसाइट्स दिसले का स्पॉन्सरला समजेल अरे यार ही आपल्या कामाची ऑडियन्स नाही आहे. इव्हन त्यामध्ये रिजन पण डिवाइड होईल की जर समजा एखाद्याची तिकीट जर असेल 1000 रुपयाच्या वर आहे, त्याला 1000 रुपयाच्या वर एक तिकीट त्याला सेल करायचं किंवा त्याचं कोणतं तरी प्रोडक्ट आहे, ठीक आहे. तर तो पण अशा सिटीज बघल का ज्या सिटीज मधले लोक ना इझिली बाय करू शकतात. अशा सिटीमध्ये तो टार्गेट करल. आणि आपल्या याच्यामध्ये काय होते की आता जेव्हा कोणता असा कॉन्टेंट क्रिएटर हे वल्गर कॉन्टेंट बनवतो ना, तर त्याला त्या टाईपचे ना स्पॉन्सरशिप येतात. ठीक आहे. वर्गलवाल्यांना स्पॉन्सरशिप तर भरपूर आहे. म्हणजे काही उदाहरण जर जेव्हा पाहतो आपण तेव्हा लाखो कमवतात वर्गलवाले. कमवतात. बरेच अल्टरनेट वेज आहेत ते त्याच्यातून कमवतात. नाही, स्पॉन्सर मधून पण कमवतात. म्हणजे वल्गरवर बोलण्याचं कारण हेच आहे की आपण जेव्हा वल्गर आणि सेन्सॉर आणि या सगळ्या गोष्टी नैतिक जबाबदारीच्या गोष्टी करतो तेव्हा वल्गरवाले जास्त कमवताना दिसतात जिनाईन कंटेंट क्रिएटर पेक्षा. आणि आता वल्गरमध्ये तर समजा फिमेल पार्टनर्स पण इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत. जर समजा कोणी मेल कंटेंट क्रिएटर असेल, त्याची जी फिमेल पार्टनर असेल ती होऊ शकते आर्टिस्ट असेल, गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल किंवा ती, हे लोक पण इन्व्हॉल्व्ह होऊन म्हणजे फॅमिली कंटेंटला वल्गर कंटेंट सारखं प्रेझेंट करणारे पण लोक आहेत. तर यामध्ये ना काय होतं की आता ठीक आहे ह्या सर्टन पिरियडसाठी, पण पुढं भविष्यात आहे ना, पुढच्या जनरेशन त्यांना स्पॉन्सरशिप वगैरे सर्व होईल, पण ना एका क्रिएटरचा ना एक ऑडियन्स असतो आणि खूप जवळचा ऑडियन्स, त्याला त्या क्रिएटरला ना भेटायचं असते, त्या क्रिएटर सोबत काहीतरी इंटरॅक्शन करायचं असते. तर हा जो ऑडियन्स आहे ना, हा ऑडियन्स खूप पेएबल असतो. हा ऑडियन्स 1 क्लिक वाला ऑडियन्स आहे. इथं तुम्ही वल्गर कॉन्टेंट प्रमोट करणाऱ्याला तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटत आहे, ठीक आहे. स्पॉन्सरशिप भेटून त्या मास लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहे, पण तेवढं जे कन्व्हर्जन पाहिजे ना, ते कन्व्हर्जन स्पॉन्सर लोकांना होत नाही. ज्यांना प्रॉपरली माहिती आहे की असंच प्रोडक्ट असेल, ज्या प्रोडक्ट रिलेटेड बाई इथे हे प्रोडक्ट प्रमोट केलं पाहिजे, तेच लोक तिथं प्रमोट करतात. जसं मी एक एक्झाम्पल देतो. 2 क्रिएटर आहेत. एका क्रिएटरला आहे अराउंड 35 मिलियन, एका क्रिएटरला फक्त 2 मिलियन आहे. आणि जो 2 मिलियन वाला जो पर्सन आहे त्याला जे स्पॉन्सरशिप भेटते त्याला एकदम हाय लेवलची स्पॉन्सरशिप भेटते. म्हणजे त्याचं बजेट अराउंड तिकडून 10 लाखापासून पुढे सुरू होतं आणि याचं बजेट समजा 5 लाखामध्ये हे राहते. काय डिफरन्स आहे? डिफरन्स हा आहे ऑडियन्सचा. यांनी जे ऑडियन्स ग्रॅब केलेली आहे ही ऑडियन्स याच्याजवळ जी आहे क्रीम ऑडियन्स आहे. म्हणजे याची जी ऑडियन्स आहे समजा ही बिझनेस रिलेटेड आहे, ही पेईंग कॅपॅसिटी वाली ऑडियन्स आहे, ठीक आहे. तर हे स्पॉन्सरला म्हणतो ना, स्पॉन्सर असाच आहे बा, नाही स्पॉन्सरला बरोबर माहित राहते, स्पॉन्सरला बऱ्याचशा गोष्टी माहिती, कारण तो पैसा देणार आहे तुम्हाला, तर ऑब्व्हियसली तुमचं. आणि आता तर सगळ्या गोष्टी इझी झाल्या सगळ्यांसाठी. आधी तरी माहित नव्हतं, आता स्पॉन्सर पण विचार करतायत की कोणाचा ऑडियन्स कसा आहे, किती आहे, मला काय बेनिफिट होईल वगैरे सगळ्या गोष्टी. येस. आणि वल्गर कंटेंट मध्ये अजून एक गोष्ट काय होते माहिती आहे का, की तुम्ही जर समजा तुम्हाला काही फरक नाही पडत असेल, ठीक आहे, तुम्हाला काही रिलेशनचा फरक नाही पडत किंवा कोणत्या गोष्टीचा काही तुम्हाला फरक नाही पडत, तर ते लोक न करत आहे. म्हणजे समजा की एखादा पर्सन कंटेंट बनवतोय, जर समजा आपल्या इकडचा कंटेंट कोणी म्हणणार अरे वा आपला तो अरे माझ्या ओळखीचाच आहे, तो माझे रिलेटिव्ह आहे, असं कोणी म्हणणार नाही. म्हणणारे असतील ते खूपच कमी असतील, अरे असंच बनवतो तो, काय टाइमपास हेच करतो. तर ते लोक म्हणतात ना, लोक काय माहितीये का, लपून छपून ना सर्व कॉन्टेंट बघतात, ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द जे कॉन्टेंट आहे, म्हणजे जे म्हणतात ना सेमी न्यूड कॉन्टेंट, हे इंस्टाग्रामवरती खूप चालतं. इंस्टाग्राम, फेसबुक वरती. म्हणजे काय होतं की त्यांचा अल्गोरिदमचाच तो अल्गोरिदमला ना हिट होते कुठेतरी. सेमी न्यूड कॉन्टेंट मध्ये लोक तिथे एंगेज होतात, ऍव्हरेज व्ह्यू टाइम ड्युरेशन वाढून जातो. या बऱ्याचशा गोष्टी होतात, तो व्हिडिओ पंप अप होते, व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि तिथून मग व्ह्यूज आले तर ऑब्व्हियसली काही ना काही फॉलोअर जनरेट होतात, असं आहे.
म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला अजून पुढं कंटेंट क्रिएशनवर आपण कंटिन्यू बोलणार आहोत. कंटेंट क्रिएशन कसं असलं पाहिजे, कंटेंट क्रिएशन करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, रायटिंग कशी केली पाहिजे कंटेंट क्रिएटर करताना, त्यानंतर व्हिडिओ शूट कसे केले पाहिजे, त्यानंतर अल्गोरिदम सगळ्यात महत्त्वाचा. फेसबुकचा अल्गोरिदम कसा काम करतो, इंस्टाग्रामचा अल्गोरिदम कसा काम करतो, आणि ऑब्व्हियसली सगळ्यांना जे सर्वात जास्त रेव्हेन्यू पाहिजे असतो तो यूट्यूब. म्हणून यूट्यूब सस्टेनेबल आहे कारण फेसबुक आणि इन्स्टापेक्षा. हा सगळा चर्चा आणि ह्या सगळ्या जे याची माहिती आहे ती माहिती आपण याच पॉडकास्टच्या पुढच्या भागात शेअर करणार आहोत. टोटली ही पुढची माहिती जी आहे, तुम्हाला जर त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असेल तर याच पॉडकास्टच्या याच भागाच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. त्या जेणेकरून आम्ही लगेच ते विषय जे आहे ते कमेंट्स जे आहे ते पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही कव्हर करायचा. पुढच्या म्हणजे कंटिन्यू पॉडकास्ट चालणार आहे हा थांबणार नाही. हा फक्त ब्रेक आहे कारण खूप आपला विषय जो आहे ये जरुरी भी आहे. कारण युट्यूबवर असे हजारो लाखो व्हिडिओ आहेत, कंटेंट क्रिएटरला प्रॉपर गायडन्स करणारं कोणी नाही जे त्या कंटेंट क्रिएटर करून आलेले आहेत. असे हजारो टेक्निकल चॅनलवाले आहेत जे रूममध्ये बसून तुम्हाला सांगतात की ह्या टॅग्स वापरा, ह्या कॅप्शन्स वापरा, एवढ्या वाजता अपलोड करा, अशी एडिट करा. बट ऍक्च्युअल जो कंटेंट क्रिएशन करके है, जे रूट वरून ज्यांचा बेस आहे, ज्यांची सुरुवात आहे, वो एक्सपिरियन्स आपको शायद से कम मिलेगा, कदाचित नाही मिळेल. तर या पॉडकास्टला आपण हेच कंटिन्यू चालू आहे. ऑडियन्सला मी हे करतो की जर कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत कुठलेही प्रश्न असेल तुम्ही या पॉडकास्टच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. पुढल्या भागात टोटल कंटेंट क्रिएशन जेही प्रश्न आहेत तुम्हाला मी म्हणजे एक कोर्स म्हणू पुढच्या भागाचा पॉडकास्ट, की जेणेकरून कुठल्याही कंटेंट क्रिएटरच्या कामी पडला पाहिजे. एच अँड एव्हरी बारीक सारीक सर्व डिटेल्स, आणि जेही ढोबळपणा नाही, पैसे कसे कमवायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटेंट क्रिएशनमधून रेव्हेन्यू कसा सेट करायचा, आपलं अर्निंग कसं वाढवायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागात डिस्कस करूया. तुमच्यासोबत पंकज सर. आपलं ही खूप डिटेल्सली वायपीची जर्नी होती आणि मधामधात पण वायपीची एक्झाम पुढं येईलच. कारण वायपी काही झालं तर एक आजही ब्रँड आणि नाव आहेच, लोक विसरलेले नाही आहेत. आणि मला असं वाटतं वायपी तुम्ही उद्याही चालू करता तर परत त्याला 8 दिवसात आणि 15 दिवसात वायपी चालायला लागेल. वायपीला आजही वायपीची खासियत ही आहे की त्याचे ऑडियन्स अजूनही कमी झालेले नाही आहेत. इथं 4 दिवस कंटेंट क्रिएशन बंद असल्यानंतर ऑडियन्स सोडून जातो. बट ही वायपीची स्ट्रॉंग पॉइंट म्हणावं लागेल, किंवा त्याच्यावर तुम्ही काम केलं आहे की बांधून ठेवली ऑडियन्स ते आहे. आपण पुढच्या भागात कंटेंट क्रिएशनवर आणि वायपीवर अजून बोलूया. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया, ब्रेक घेऊया. पार्ट 1 हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि पंकज सर इथपर्यंत तर धन्यवाद. पुढे हा भाग असाच चालू राहील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.